लक्ष देऊन ही मीटिंग ऐका. या मीटिंग मधनं आपण एक कंपनीच्या बरोबर पार्टनर म्हणून किंवा एक रोजगाराची संधी आपल्याला यामधनं मिळणार आहे. तर आपण आपला व्यवसाय सांभाळत सांभाळत किंवा आपला नोकरी करता करता आपण एक संधी आपल्याला कंपनी निर्माण करून दिलेली आहे. या संधीमध्ये शिक्षणाची कुठलीही अट नाही. तुम्ही शिकलेले असताल नसताल किंवा उच्च शिक्षित असताल तर या प्लॅटफॉर्मवरनं तुम्ही तुमच्या आयुष्यातील स्वप्न पूर्ण करू शकता. असा एक हा बिझनेसचा जे काय अपडेशन आलेला आहे, ह्या महिन्यापासून कंपनीने काही प्लॅन मध्ये चेंजेस केलेले आहेत. तर तो प्लॅन आपल्याला एकदम प्रॉपर सगळ्यांनी समजून घ्या आणि नक्कीच यामधनं आपल्याला खूप काही मिळणार आहे. तर सगळ्यात महत्वाचा विषय असा की गेले 15 वर्षापासून कंपनी बरोबर जे काम करतायत अशा व्यक्तीकडनं आपण काही चांगले टिप्स आपल्याला ऐकण्याची संधी आज कंपनीने उपलब्ध करून दिली आहे. गेले 15 वर्षापासून लोकांना आरोग्य देत असताना काही लोकांना रोजगार निर्माण करून दिला. अशा अनेक लोकांना रोजगार निर्माण करून देऊन ज्यांनी स्वतः मध्ये खूप मोठे बदल केले. आपल्या जवळील अकलूज या गावामध्ये राहणारे प्रतापसिंह माने डॉक्टर यांनी गेले 15 वर्षापासून नोंदीमध्ये काम करतायत आणि ते काम करत असताना लोकांमध्ये लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवत घडवत त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये खूप काही त्यांचे बदल झाले. नोंदीत त्यांना खूप काही दिलं. त्यांची एक मुलगी उच्च शिक्षित आहे, ती कॅनडामध्ये आहे आणि एक मुलगा तो आज त्यांच्या रील्स पाहत असतो मधनं मी, तर तो मुलगा त्यांचा मॉडेलिंग मध्ये फ्रान्समध्ये आता आहे. तर धनुर्तीमधनं हे सगळं शक्य आहे मित्रांनो. तर धनुर्ती समजून घेण्याची गरज आहे. तर हे समजून घेण्यासाठी जे काय आजची मीटिंग अरेंज केली आहे तर ती मीटिंग प्रॉपर सगळ्यांनी ऐका. सगळ्यात महत्वाचं कंपनीचे जे सीएमडी आहेत डॉक्टर रमेश पाटील, कंपनीचे एमडी खराटे मामा आणि कंपनीचे दुसरे एमडी आहेत शशिकांत गुळुंकर सर, यांना पहिल्यांदा मी माझा प्रणाम. तसेच माझे अपलाईन जे आहेत नवनाथ जगताप सर, लाईट गेली आमच्याकडची. नवनाथ जगताप सर यांनी मला आज होस्टिंगचा जो रोल पे करायला दिला तर त्यासाठी त्यांचाही मी धन्यवाद मानतो. मित्रांनो, आज आपण पाहतोय की आज आपल्या इथं नोकऱ्या पाहिजे तर लोकांना नोकऱ्या मिळत नाहीत, रोजगार मिळत नाहीये. तर धन्वंतीमधनं एक खूप छान आज संधी आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे. तसेच जे काही प्लॅन मध्ये अपडेशन झालेले आहे ते प्लॅन मधलं अपडेशन सगळ्यांना समजण्यासाठी ही मीटिंग आयोजित केली आहे. तरी सर्वांनी या मीटिंग मध्ये लक्षपूर्वक सगळ्यांनी ऐकायचे आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की आपण जे आपल्याला या मीटिंग ऐकण्याचा जो आज आपल्याला ज्यांच्याकडनं आपण ऐकणार आहोत त्यांना आपण आता इन्व्हाइट करणार आहोत, डॉक्टर प्रतापसिंह माने सरांना. तर सगळ्यांनी त्यासाठी क्लॅपिंग करूया आणि मग त्यांना आपण सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांनी क्लॅपिंग करा. धन्यवाद सर, धन्यवाद. राम सुपेकर सर, तुमचं अभिनंदन. तुम्ही छानपैकी अँकरिंग केलेले आहेत आणि थँक्यू अशीच थँक्यू. प्रत्येकानं जबाबदारी घेतली तर एक ना एक दिवस आपणही मोठे लीडर होऊ शकतो. आपलेही सर्व पूर्ण स्वप्न होऊ शकतात आणि एक एक्झाम्पल म्हणून लोकांच्या समोर आपणही जाऊ शकतो. तर रिस्पॉन्सिबिलिटी घेणं खूप गरजेचं आहे प्रत्येकानं, कारण आताचा जो प्लॅन आहे तो रिस्पॉन्सिबिलिटीचाच प्लॅन आहे. त्याच्यामध्ये अपलाईनची गरज लागत नाही ना, थोडीशी डाऊनलाईनची गरज लागते पण जास्त लागत नाही. पण जर आपण स्वतः रिस्पॉन्सिबिलिटी घेतली तर ह्यात आपण काहीच्या काही करू शकतो, असा पण प्लॅन आहे. बरोबर आहे. तर हा जो प्लॅन आहे त्याच्यात जे अपडेशन आहेत ते आपण आता बघायला चालू करूयात. की नेहमीप्रमाणे मी माझी स्क्रीन शेअर करतोय. फक्त तुमच्याकडून मला रिस्पॉन्स पाहिजे की तुम्हाला स्क्रीन दिसते का, एवढं जरी सांगितलं तरी भरपूर होईल. कारण काही लोक जेवत आहेत, काही लोक बसलेत, काही लोक हरकत नाही. पण मला फक्त रिस्पॉन्स द्या की स्क्रीन दिसते का तुम्हाला. ओके, थँक्यू. तर मित्रांनो, हा जो नवीन धन्वंतरीचा 2.0 जो प्लॅन आहे, अप्रतिम प्लॅन आहे. त्याचा जो कम्पेन्सेशन प्लॅन आहे तो आपण अशा प्रकारे सांगणं गरजेचं आहे असं मला वाटतं. बरोबर आहे. तर त्यामध्ये
जसं की आपण प्रत्येक वेळेस सांगतो तीच मेथड आपण ठेवणं गरजेचं आहे. प्लॅन तोच ठेवणं गरजेचं आहे. जसं की क्रिकेटमध्ये बॅट असते, स्टंप्स असतात, बॉल असतात आणि ओव्हर पण असतात आणि त्याच्यामध्ये 6च बॉल असतात. म्हणजे सगळं सेम असतं. तसंच आपल्याला पण आपला प्लॅन सेम ठेवायचा आहे, कारण त्याचं डुप्लिकेशन लवकर होतं. मग काही लोक लवकर फास्ट डुप्लिकेशन करतात, काही उशिरा करतात, पण डुप्लिकेशन फास्ट होणं गरजेचं आहे. तर आज आपण या ठिकाणी इकॉनॉमिक सर्व्हेवरती थोडंसं आपण बोलणार आहोत, की ज्यावेळेस दरवेळेस आपण जे बोलतो इकॉनॉमिक सर्व्हे काय आहे, तसंच ह्यावेळेस पण आपण इकॉनॉमिक सर्व्हेवरती बोलणार आहोत. आवाज येतोय सर माझा? प्लीज. अजय सर, तुम्ही दिसताय मला. अजय कुमार. ओके, थँक्यू. कारण तुमचा व्हिडिओ ऑन आहे. बाकीचे कोणी स्क्रीनवरती मला दिसत नाहीयेत. तर मित्रांनो, जो इकॉनॉमिक सर्व्हे जो आहे, हा सर्व्हे काय सांगतो तो फक्त जाणून घेणं गरजेचं आहे. ओके. इकॉनॉमिक सर्व्हे हा खूप गरजेचा सर्व्हे आहे. तर हा सर्व्हे जर समजला तर आणि तरच आपल्याला पुढच्या गोष्टी समजणार आहेत आणि आपण आपल्या लोकांना समजून सांगणार आहे. सगळ्यात महत्वाचं लोकांना समजून सांगणं गरजेचं आहे की पैसा का गरजेचा आहे, पैसा मिळवणं आजची काळाची गरज का झालेली आहे. पूर्वीच्या काळी म्हणत होते की पैसा म्हणजे सर्वस्व नाही, पण आता पण म्हणतात की पैसा म्हणजे सर्वस्व नाही, पण आता पैशाशिवाय काही चालत पण नाही. बरोबर आहे. पैसा असेल तर सगळ्या गोष्टी स्मूथली होतात, म्हणून पैसा गरजेचा आहे. बरोबर आहे. पण हा जो सर्व्हे झाला 1945 साली 10 रुपये लागायचे. पण मित्रांनो, हे लक्षात घ्या की त्यावेळेस कुटुंब किती मोठं होतं. बरोबर आहे. त्यावेळेस कुटुंबामध्ये 15 ते 20 लोक असायचे आणि तरी सुद्धा त्यावेळेस 10 रुपये. आता अर्थात हे 10 रुपये त्यावेळेस सुद्धा आत्ताची कंडिशन आहे, म्हणजे आता जे लाख रुपये वाटतात ते सुद्धा त्यावेळेस 10 रुपये सुद्धा तेवढेच वाटायचे. नो डाऊट. पण हे जे पैसा कसा वाढत गेला किंवा पैशाच्या गरज कशा वाढत गेल्या, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. याला आपण इकॉनॉमिक सर्व्हे मध्ये हे पण सांगितलं गेलं की 1965 साली, म्हणजे एक्झॅक्ट 20 वर्षाच्या नंतर काय काय घडत जातं ह्याला आपण कुणीही रोखू शकत नाही. हा बदल आहे, हा बदल आपल्याला ऍक्सेप्ट करूनच पुढे जावं लागतं. ज्याने ऍक्सेप्ट नाही केला तो तिथंच राहतो. म्हणजेच काय, त्याची प्रगती खुंटते, तो तिथंच राहतो, त्याच्याच वातावरणात राहतो. म्हणजे आपण एक्झाम्पल देतो देतो की डबकं म्हणजे बेडकाला त्याचं सर्वस्व वाटतं, तर त्या डबक्यातच तो राजा असतो. तशी कंडिशन होते जर आपण अपडेट नाही केला तर. बघा, 1985 साली परत फॅमिली कमी झाल्यात, पण इकडं 100वरती 1 शून्य वाढले. म्हणजे 20 वर्षानंतर परत ज्या ठिकाणी 100 रुपये होते त्या ठिकाणी आता 1000 रुपये अपडेशन झाले. तसंच आपल्या फॅमिली पण कमी होत चाललेत आणि आपल्या गरजा वाढत चालले. 2005 साली 10,000 रुपये व्यक्तीला लागायचे कुटुंब चालवण्यासाठी. बरोबर आहे. 10,000 ज्या व्यक्तीला कुटुंब चालवण्यासाठी लागत होते, त्याला मिळत असायचे, त्याला त्याचं लग्न व्हायचं. हे मला चांगलं आठवतं. पण 2025 साली तुम्ही आम्ही सर्वांनी बघितलेलं आहे की ज्याला 1 लाख रुपये पगार आहे, त्याचं कुटुंब केवढं आहे. आणि त्याला विचारा की 1 लाख रुपये जरी पगार असला तरी तुमचं सेव्हिंग किती आहे. सेव्हिंग खूप महत्वाचं असतं. सेव्हिंग जर तुमच्याकडे राहत नसेल तर तुम्ही शेवटी झिरो आहे. म्हणून सेव्हिंग खूप महत्वाचं आहे. म्हणजे 2025 साली जर 1 लाख रुपये लागत होते मित्रांनो, पाठीमागचा आपण विचार करत गेलो, 1945 पासून प्रत्येक 20 वर्षाला एक एक शून्य वाढते. म्हणजे ज्या ठिकाणी 10 रुपये होते त्या ठिकाणी 20 वर्षानंतर 100 झाले, 20 वर्षानंतर 1000 झाले, 10,000 झाले आणि 20 वर्षानंतर 1 लाख झाले. पण आता हे कुणीही थांबवू शकत नाही. तसंच येणाऱ्या 20 वर्षानंतर 1945 साली कंडिशन काय असेल, तर आपलं कुटुंब चालवण्यासाठी आपल्याला 10 लाख रुपये लागतील. कारण गेली 60 वर्षापासून आपण बघतोय की महागाई ही वाढत चाललेली आहे. त्या महागाईला आपण रोखू शकत नाही, कारण काळाची ही गरज आहे. महागाई ही वाढणारच आहे. बरोबर आहे. पण त्या पटीत आपला पगार वाढतो का? त्या पटीत आपलं उत्पन्न वाढतं का? त्या पटीत आपल्या रिसोर्सेस वाढतात का?
हे बघणं गरजेचं आहे. जर आपलं उत्पन्न वाढत नसेल, आपले रिसोर्सेस वाढत नसतील, तर आपल्याला आत्ता जे करतोय ते जर तसंच करत राहिलो तर आत्ता जे मिळतंय तेच आपल्याला मिळत राहणार आहे. म्हणजे जर आज आपली स्वप्न पूर्ण झालेली नसतील आत्ताच्या जे काय वय असेल आपलं त्या वयापर्यंत, तर इथून पुढच्या 20 वर्षानंतर सुद्धा आपली स्वप्न पूर्ण होणार नाहीत. कारण जर आपण आपल्यात बदल केला नाही तर. बदल नेहमी मेंटली होत असतो. आधी मेंटली झाला की मग फिजिकली होत असतो. म्हणून मेंटली बदल करणं खूप गरजेचं आहे. हा इकॉनॉमिक सर्वे सांगतोय त्यानुसार आपल्याला बदलणं गरजेचं आहे. काय तर पैसा हा आत्ता काळाची गरज झालेला आहे. पैशाशिवाय 90% प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीत. मी म्हणत नाही की 100% प्रॉब्लेमला पैसा लागतो, पण काही लोक म्हणतात की 100% आज पैशाने सगळं होतं. होत पण असेल, बरोबर आहे. पण गरज काय आपल्याला सांगणं काय गरजेचं आहे की इकॉनॉमिक काय सांगतोय की प्रत्येक 20 वर्षाला हे बदल होत चालले, तर आपल्यालाही बदल करणं गरजेचं आहे. म्हणून पैसा कमवणं आजची काळाची गरज झालेली आहे. हे एक उदाहरण झालं मित्रांनो. दुसरं उदाहरण बघा की आपल्या आजूबाजूला नातेवाईकामध्ये शेजारी पाजारी किंवा घरामध्ये 65 वर्षाचे व्यक्ती असतात. एक सर्वे झालाय की 65 वर्षाचा व्यक्ती म्हणजे आजचा ऑन ॲव्हरेज वय 65 वय असं म्हणू आपण. त्यातले 36% लोक डेड झालेत, मरण पावलेत, स्वर्गवासी झालेत. पण त्यातले 54% लोक अजून आपल्या मुलांबाळावरती कुणावरती तरी डिपेंड आहेत. नातेवाईकावरती, समाजावरती, मुलाबाळावरती 54% लोक डिपेंड आहेत. बरोबर आहे. अजूनही मी बघतो की कुठं असं लंगरचं जेवण आहे, कुठं ट्रस्टचं जेवण आहे, तिथं गर्दी उठते. हे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर आज 54% लोक डिपेंड आहेत दुसऱ्यावरती जगण्यासाठी. बरोबर आहे. पण 5% लोक जसे स्वतः म्हणतात ना, त्याला शब्द आहे की त्यांच्यात काहीतरी जिवंत आहे अशी अजूनही जॉब करतायत 5% लोक. पण फायनान्शियली फिट आहेत फक्त 4%. आणि आपल्याला काय पाहिजे टाइम आणि फायनान्शियल फ्रीडम, ते किती आहेत फक्त 1%. आता हा सर्वे काय सांगतो, हे असं का झालं? यात 36% लोक एक्सपायर झाली, 54% लोक, सगळ्यात आकडा जास्त असेल पर्सेंटेजचा तो डिपेंडन्सीचा आहे. 54% लोक अजूनही डिपेंड आहेत दुसऱ्यावरती. बरोबर आहे. तर अशा 54% लोकांना जर त्यावेळेचा ट्रेंड ओळखला असता, तो ट्रेंड काय आहे हा ट्रेंड पण ओळखणं गरजेचं आहे. 1960 पासून आपण बघूया. ऑइलचा होता, 70 मध्ये ऑटोमोबाईल होता, 1980 मध्ये कम्प्युटर होता, 1990 मध्ये दूरसंचार होता, 2000 मध्ये आयटी होता, 2010 मध्ये नेटवर्किंग ला चांगले दिवस यायला चालू झाले. त्यातमध्ये हेल्थला अजून चांगले 2020 मध्ये झाले. आणि येणाऱ्या काळामध्ये हेल्थ तर आहे, वेलनेस पण आहे, ऍग्री आणि एआय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्याचं युग येत आहे. हे ज्यांनी ट्रेंड ओळखलाय, आता एआय मुळे बऱ्याच जणांच्या नोकऱ्या पण गेलेत. एआय रिप्लेसमेंट पण करते. बरोबर आहे. हा जो ट्रेंड ज्यांनी ओळखला त्यांना फ्युचरमध्ये डिमांड आहे किंवा त्यांना फ्युचरमध्ये सिक्युरिटी आहे. पण ज्यांनी ट्रेंड ओळखला नाही त्यांचं अवघड आहे. जर आता तुम्ही जे करता ते करत असताना तुम्हाला ह्या एआयचा काही जर धोका नसेल आणि तुमचं पेमेंट लाखामध्ये जाणार असेल, 10 लाखापर्यंत, तर तुम्ही आधीच तुम्ही जे असेल ते करू शकता. जर तुम्हाला गॅरंटी नसेल की आपला जो जॉब आहे, जी सर्व्हिस आहे, जो काही बिझनेस आहे छोटा मोठा, ते करत करत मंथली प्रॉफिट म्हणतोय मी, सगळं जाऊन प्रॉफिट 10 लाखाचा जर तुम्हाला होत नसेल, तर आज आपल्याला विचार करण्याची गरज आहे. आणि अशा लोकांसाठी हा नेटवर्क मार्केटिंगचा प्लॅटफॉर्म कंपनीनं दिलेला आहे की तुम्ही ते करत करत तुमचा जॉब, बिझनेस जे काय करताय ते करत करत पार्ट टाइमला सुद्धा तुम्ही हा व्यवसाय चालू करू शकता. पैसे कमवण्याचे मार्ग काय काय आहेत तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहेत. पहिला आहे नोकरी करून आपण पैसे कमवू शकतो, व्यवसाय करून पैसे कमवू शकतो, किंवा कुठलं तरी प्रोफेशन आपण चूज करून त्यात शिक्षण घेऊन, त्यात डिग्री घेऊन, त्यात त्यात आपण पैसे कमवू शकतो. बरोबर आहे. पण ह्याच्या व्यतिरिक्त चौथा मार्ग काय आहे का पैसे कमवण्याचा? नाहीये. पण नेटवर्क मार्केटिंग हा चौथा मार्ग आपल्यासमोर आज दिसतो आहे. त्यातून सुद्धा आपण 4 पैसे एक्स्ट्रा कमवू शकतो. ओके.
बघा मित्रांनो, सक्सेसफुल व्यक्ती कोणाला म्हटलं जातं? माझ्या म्हणण्यानुसार ज्याच्याकडे भरपूर टाइम आहे, ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे, ज्याच्याकडे पुरेशी सिक्युरिटी आहे आणि त्याला पुरेसा मान सन्मान आहे, अशा व्यक्तीला समाजामध्ये खूप महत्व असतं आणि ह्याच अशा व्यक्तीला समाजामध्ये सक्सेसफुल व्यक्ती असं म्हटलं जातं. त्यातली एक जरी गोष्ट नसेल तरी तो आतून कुठेतरी असमाधानी असतो. जो समाधानी आहे आणि त्याला ह्या चारही गोष्टी मिळतात. आता अनएम्प्लॉयड आहे, ज्यांचे शिक्षण झालेलं आहे पण त्यांना सर्व्हिस नाही, त्यांच्याकडे टाइम भरपूर आहे पण पैसा नाही, सिक्युरिटी नाही, रेकग्नेशन मिळत नाही, कारण काहीच करत नाही, सर्व्हिसच नाही. बरोबर आहे? असे लोक भरपूर आहेत. 70% लोक असे आहेत मार्केटमध्ये. आणि आज आपला इंडिया हा युवा कंट्री म्हणून घोषित झालेला आहे. आणि ह्या युवा कंट्रीमध्ये अनएम्प्लॉयमेंट हे गव्हर्नमेंट सुद्धा फुलफिल करू शकत नाही. त्याला अल्टरनेटिव्ह एकमेव पर्याय म्हणजे तो नेटवर्क मार्केटिंगचा पर्याय, आणि आपण तो लोकांना दाखवला पाहिजे. बरोबर आहे? त्यानंतर जॉब करणारे लोक, जे जॉब करतात त्या व्यक्तीकडे वेळही नसतो, कारण त्यांना जॉबला जावं लागतं. जाण्याना 2-3 तास जातात, जॉबवरती 8-10 तास जातात. त्यातच त्यांचा दिवस संपून जातो. आल्यानंतर दमून जातात. आणि हे करत असताना बिचाऱ्यांकडे पैसेही नसतात पाहिजे तेवढे, सिक्युरिटी नसते, जॉब कधी जाईल माहीत नाही, रेकग्नेशन प्रत्येक दिवशी बॉसचं बोलणं खावं लागतं. बरोबर आहे? हे आज जॉब करण्याची कंडिशन आहे. छोटे मोठे जे बिझनेस करतायत लाखो रुपये लावून, त्यांच्याकडे वेळ नाही, कारण लाखो रुपये लावलेत त्या ठिकाणी वेळ द्यावा लागेल, स्वतः बसावं लागेल. स्वतः बसल्यानंतर बिझनेस होणार नाही. थोडा बहुत पैसा त्यातून मिळू शकतो, पण तोही पैसा बँकेचे हप्ते भरण्यात, अमुक हप्ते भरण्यात, माल भरण्यात, त्यात बऱ्यापैकी म्हणजे जवळजवळ 70% पैसे, 70 to 80% पैसे इथं खर्च होतो. सिक्युरिटी नसते, कारण कुठला बिझनेस कॉम्पिटिशनला येईल माहीत नाही. जर कॉम्पिटिशनला तो बिझनेस आला तर यांचा बिझनेसमध्ये 50% गेला. कारण आपण बिझनेस टाकलाय तर कुणालाही म्हणू शकत नाही की तू माझ्यासारखा बिझनेस इथं टाकू नको, असं आपण कुणालाही बोलू शकत नाही. म्हणून तुम्हाला मित्रांनो मार्केटमध्ये गेल्यानंतर एक ऑब्झर्वेशन करा. एकच प्रकारची लाईन असते बघा. भांड्याचं दुकान म्हणलं तर भांड्याची दुकानाचीच लाईन असते. कपड्याचं दुकान म्हणलं तर कपड्याच्या दुकानाचीच लाईन असते त्या ठिकाणी. मोबाईल म्हणलं तर सगळे मोबाईलच्या दुकानाचीच लाईन असते. हे काय झालं? यांचं म्हणणं काय आहे? ते बिझनेस करायचा तर आपण एकत्र केला तर लोकांना कन्व्हिनियंट होईल, एकत्र येऊन तिथं परत कॉम्पिटिशन चालतं त्यांच्यामध्ये. बरोबर आहे? आणि शेवटी हा रिकग्नेशन प्रकार असतो, तर हा रिकग्नेशन थोडा बहुत मिळू शकतो की ज्याला व्यवसाय ज्यांचा चांगला चाललेला आहे त्यांना. पण नेटवर्क मार्केटिंगमध्ये, धन्वंतरीमध्ये जर प्रॉपर प्लॅनिंग करून जर व्यवसाय केला, इथिकल नेटवर्क मार्केटिंग व्यवसाय केला, लिस्ट, कॉन्टॅक्ट, इन्व्हाइट, शो द प्लॅन, हे इथिकल गोष्टी जर आतापासून चालू केल्या तर तुम्हाला पुढे जाऊन टाइम भरपूर मिळणार आहे, पुढे जाऊन पैसे भरपूर मिळणार आहेत, सिक्युरिटी तर असणारच आहे, रेकग्नेशन पण दरवेळेस आपल्याला मिळत राहणार आहे. म्हणून मित्रांनो, धन्वंतरीचा हा बिझनेस प्लॅन आहे ना, सगळ्या दृष्टीनं हा उत्तम प्लॅन असा मानला जातो. बरोबर आहे? लक्षात येते मित्रांनो? ह्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे लोकांना. प्रत्येक आज घराची व्यवस्थेची अवस्था बघितली किंवा एखादं एक्झाम्पल घेतलं तरुण व्यक्तीचं, ज्याचं लग्न जस्ट झालेलं आहे असं समजा, आणि तो एखाद्या सर्व्हिसला लागलेला आहे, तर तो सर्व्हिसला 8 तास काम करतो. बरोबर आहे? आणि 8 तासामध्ये ऑन एन ऍव्हरेज जर आपण विचार केला तर त्याला 15,000 रुपये पगार येतो. 15 ते 20 हजार, पण आपण 15,000 धरूया. 8 तास तो काम करतो. तो सध्या एकटाच आहे असं समजा, आणि 5 वर्षानंतर कामाला लागलेला आहे, रोज दर महिन्याला 15,000 कमवतोय. समाज त्याला एकटं राहून देत नाही, त्याला लग्न करायला लावतो, तो समाजासाठी लग्न करतो. लग्न केल्यानंतर ऑब्व्हियसली काय होतं, त्याला खर्च वाढतो. खर्च वाढल्यामुळे त्याला काय होतं, ओव्हरटाईम करावा लागतो, जास्त वेळ द्यावा लागतो, जास्त पैसे कमवावे लागतात फॅमिलीसाठी, फॅमिलीला खुश ठेवण्यासाठी. कारण नवीन लग्न झाल्या झाल्या चांद तोड के लावूंगा अशी आपण स्वप्न दाखवतो बायकोला, पण रियालिटी आपल्याला माहिती असते. बरोबर आहे? पण त्या रियालिटी अस्तित्वात आणण्यासाठी माणूस काय करतो, जास्त प्रयत्न करतो, जास्त वेळ देतो, 16-16 तास तो काम करतो. पण रियालिटीमध्ये त्याला किती मिळतात? 30,000च मिळतात. हे ते 5 वर्ष झटतो. 5 वर्षानंतर मूलबाळ होतं.
मुलबाळ झाल्यानंतर त्याला अजून पैशाची गरज लागते. मग तो मिसेसला नोकरीला पाठवेल, आपण ओव्हर टाइम करेल, अजून काहीतरी साईड बिझनेस बघेल. त्या गडबडीत त्याला कितीची गरज लागते आज? 45,000ची. ऍक्च्युली 50,000ची गरज आहे, पण मिळतात किती? 45,000. पण त्याला 50,000ची गरज भागत नाही. म्हणजे सेव्हिंग तर विषय संपला. मुलाबाळासाठी, शिक्षणासाठी, आजारी पडलं त्याच्यासाठी, आई वडिलांच्या आजारपणासाठी, असे अनेक खड्डे निर्माण होतात. मी त्याला खड्डे काय म्हणतो, तर त्यातून पैसा टाकला की वर येत नाही. आणि ह्यातच आजचा नवयुवक काय झालंय, कोलमडलाय. का? तर याच्या कमी आहेत, काही ड्रॉबॅक्स आहेत. ड्रॉबॅक्स काय? पैसे कमवण्यासाठी त्याला रोज काम हे करावंच लागेल. काम बंद, पैसा बंद. आजची कंडिशन आहे. आज आपल्या लोकांना समजून सांगणं गरजेचं आहे. पैसा कमवण्यासाठी ओव्हर टाइम करावाच लागतो. 24 तास आहेत ते पण पुरत नाहीत. आणि कुठल्याही कंपन्या तुम्हाला ओव्हर टाइम केला की जास्त पैसे देतात. म्हणजेच आपल्याकडून जास्त काम करून घेतात. बरोबर आहे? आणि हे आपलं काम कशावर डिपेंड आहे? आपल्या शारीरिक क्षमतेवरती. जोपर्यंत आपली शारीरिक क्षमता चांगली आहे, शरीर चांगलं आहे, तोपर्यंत आपण हे काम करू शकतो. ज्यावेळेस आपलं शरीर काम म्हणजे क्षमता कमी होईल, त्यावेळेस आपल्याला काम होईल का नाही हे माहीत नाही. मग ह्या सगळ्या गडबडीमध्ये होतंय काय? आपला इन्कम अनलिमिटेड होण्यापेक्षा लिमिटेडच राहतोय. मग आपण काय म्हणतो की आयुष्यभर एवढी मेहनत केली, पण मी फक्त माझं एक स्वतःचं घर पण बांधू शकलो नाही. आयुष्यभर एवढी मेहनत करतोय, माझे स्वप्न कधी पूर्ण होणार? मी कधी गाडी घेणार? मी माझ्या बायको पोरांना फॉरेनला कधी घेऊन जाणार? कमीत कमी एकदा दोनदा तरी 6 महिन्यातून 5 स्टार हॉटेलला घेऊन जायची इच्छा आहे माझ्या बायका पोरांना. ते पण माझ्याने होत नाही. म्हणजे अशी जी नीड्स आहेत, ज्या गरजा आहेत, त्यालाच त्यांनी स्वप्न मानलेलं आहे. आणि तेच त्यांची स्वप्न म्हणजे ऍक्च्युअल त्या गरजा आहेत, त्या पण आज पूर्ण होऊ शकत नाही. का? तर ह्या सगळ्यात कमी आहेत. काम करण्यासाठी त्याला काम बंद, पैसा बंद. पैसा पाहिजे असेल तर ओव्हर टाइम करावं लागेल. आणि ह्या सगळं पाहिजे असेल तर त्याचं शरीर चांगलं पाहिजे. त्यातलं एक जरी बिघडलं तरी त्याच्या पैशाला फटका बसू शकतो. त्याच्यामुळे हे महत्वाचं आहे मित्रांनो. टाइम कंपाऊंडिंग फक्त शक्य आहे कशामध्ये? नेटवर्किंग मध्ये. आपला टाइम वाढला जातो कारण आपली टीम वाढली जाते. आपली टीम वाढली, प्रत्येकाने एक्झाम्पल सांगतो, तिथं आज तुमची ताकद आहे 100 किलो उचलायची, नो डाऊट. पण जर तुम्ही स्मार्ट वर्क केलं, स्मार्ट वर्कलाच आपण नेटवर्क मार्केटिंग म्हणतो. 100 किलो आज उचलायची तुमची ताकद आहे, पण तुम्ही जर स्मार्ट वर्क केलं आणि 100 लोक तुमच्या बरोबर घेतली, त्यांना सांगितलं की मला फक्त 1-1 किलो उचलून द्या, त्या बदल्यात तुम्हाला मी काहीतरी देईन. बरोबर आहे? तर तुमचं ऑटोमॅटिक काय झालं? 100 किलो उचललं गेलं. त्याच्यामध्ये कंपनी त्यांना कमिशन देते. तुम्ही काय करायची गरज नाही. म्हणजेच काय? टीम बिल्डिंग गरजेचं आहे. टीम बिल्डिंग इज द की ऑफ नेटवर्क मार्केटिंग. जो टीम जास्त व्यवस्थित बिल्ड करू शकतो, त्यांना समजून जोपासून त्यांना व्यवस्थित सांभाळू शकतो, त्याला ह्यामध्ये तिन्ही चारही गोष्टी मिळतात. पैसा मिळतो, रिकग्नेशन मिळतं, टाइम मिळतं आणि सिक्युरिटी पण मिळते. आणि म्हणून या ठिकाणी सक्सेसचा रेट जास्त आहे मित्रांनो. म्हणून या ठिकाणी कोणीही म्हणजे त्याला शिक्षणाची अट नाही. मोठा शिकलेला असू द्या तोही सक्सेस होतो, ज्याला काहीच शिकलेला नाही तोही सक्सेस होतो. फक्त अट काय? काम करण्याची गरज आहे. बरोबर? आता हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला जर तुम्हाला लक्षात आला, मनी फॉर्म्युला आपण त्याला म्हणतो, पैसे कमवण्याचा फॉर्म्युला, जो मल्टामिलियन लोक त्यांच्या ऑलरेडी क्षेत्रामध्ये वापरतायत, त्यांच्या फॅक्टरीमध्ये वापरतायत, त्यांच्या वर्कर बरोबर वापरतायत. त्यांना हे लक्षात आलंय काय? मनी कमवण्यासाठी 2 गोष्टी गरजेच्या असतात. एक तर रेट आणि दुसरं टाइम. रेट म्हणजे काय? की दर. हा दर तुमचा माझा प्रत्येकाचा वेगळा असू शकतो. वेगळा असतो. जसं कांदे बटाट्याचा दर वेगळा प्रत्येक भागामध्ये वेगळा आहे. एका स्टँडर्ड भागात गेला तर 50 रुपये किलो कांदे असू शकतात, एखाद्यात 100 रुपये किलो पण असू शकतात, आणि एखाद्या ठिकाणी 10 रुपये किलो पण असू शकतात. डिपेंड आहे तो एरिया कोणता आहे. तसं हा रेट आपला डिपेंड कशावर आहे? आपलं एज्युकेशन, शिक्षण किती झालंय तुमचं माझं. कोणी डॉक्टर असेल, कोणी इंजिनियर असेल, कोणी चार्टर्ड अकाउंटंट असेल, कोणी शिक्षक असेल, कोणी व्यावसायिक असेल, कोणी पॉलिटिशियन असेल. डिपेंड की तुमचं एज्युकेशन काय झालं आणि त्याबरोबर तुमचा त्या क्षेत्रातला अनुभव किती आहे, त्याच्यावरती तुमचा रेट ठरतो. बरोबर आहे? आणि हा रेट जगाच्या पाठीवरती कुणाचाही अनलिमिटेड असूच शकत नाही. तर हा लिमिटेड लिमिटेड आहे रेट. रेट लिमिटेड असल्यामुळे सगळे प्रॉब्लेम्स आहेत.
कारण एक एक्झाम्पल घ्या, कोणतेही डॉक्टर्स आहेत समजा, त्यांचं एज्युकेशन झालं एमडी डीएम झालेत, त्या डीएम पेक्षा मोठी डिग्री नसते, बरोबर आहे. एक्सपिरियन्स किती 80 वर्षाचे डॉक्टर आहेत, तरी सुद्धा त्यांचा रेट लिमिटेड आहे. म्हणजे ते दिवसाला 10 लाख कमवत असतील पण 20 लाख नाही कमवणार. लिमिटेड रेट आहे. एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, जगाच्या पाठीवर कोणाचाही बघा तुम्ही रेट कुठलाही, कारण डॉक्टर आहेत पण त्यांना इंजिनियरचं काय माहित नाही, चार्टर्ड अकाउंट मधलं काय माहित नाही, शिक्षकामधलं काय माहित नाही. त्यांनी त्या फील्डमध्ये ते मास्टरकी केलेली आहे, म्हणून त्या फील्डनुसार त्यांना त्याचा रेट मिळणार आहे. आणि त्यामुळं त्यांचा रेट हा लिमिटेड राहतो. बरोबर आहे. जस्ट अ मिनिट. प्रसाद, मी मीटिंग मध्ये आहे, तुला नंतर फोन करतो, बरं आहे ना? मी करतो ना. ओके ओके सर, बाय. सॉरी मित्रांनो, माझा मुलाचा फोन होता फ्रान्समधून. आता तिथं दुपार असते, त्यामुळे तो त्यावेळेस करतो, त्यामुळं घेणं गरजेचं होतं. ओके, तर तुम्हाला मी मनीचं फॉर्म्युला सांगत होतो. रेट एज्युकेशन प्लस एक्सपिरियन्स वरती डिपेंड आहे ना, तोही लिमिटेड आहे. आता टाइम मित्रांनो, तुमच्याकडं माझ्याकडं टाइम किती आहे आधी बघू आपण. हे रेट लिमिटेड असल्यामुळं मनी सुद्धा लिमिटेड आहे आणि टाइम सुद्धा लिमिटेड आहे. म्हणजे गणिताच्या अभ्यासाप्रमाणे लिमिटेड इंटू लिमिटेड इज इक्वल टू लिमिटेड. जे आपल्याकडे लिमिटेड इंटू लिमिटेड म्हणजे रेट लिमिटेड आहे म्हणून टाइम लिमिटेड आपल्याकडे आहे. त्यामुळं सर्वसामान्य व्यक्तीकडे काय आहे, पैसा सुद्धा लिमिटेड आहे. जर आपल्याला पैसा अनलिमिटेड करायचा आहे तर आपल्याला काय करावं लागेल, मी सांगितल्याप्रमाणे लिमिटेड आपला लागेल. तर हा टाइम अनलिमिटेड कुठं होईल, केवळ आणि केवळ धन्वंतरीमध्ये, नेटवर्क मार्केटिंगमध्ये हा टाइम आपण अनलिमिटेड करू शकतो. टाइम अनलिमिटेड झाला की आपला मनी ही अनलिमिटेड होऊ शकतो. आता एक एक्झाम्पल घ्या मित्रांनो. एक एक पर्सन आहे, त्या पर्सन लाईफ त्यांचा विचार करू की 20 वर्षापर्यंत तो रिटायर होतो, म्हणजे 40 वर्ष वयाची तो काय करतो, काम एक एक काम एवढं करतो. आणि किती तास काम करतो रोजचा, तो 10 तास काम करतो असं अजून करूया. एक महिन्यातला त्याचे कामाचे तास होतात 250 तास आणि एक वर्षानंतर त्याच्या कामाचे तास होतात 3000 तास. बरोबर आहे. जर आपण कॅल्क्युलेशन काढलं टोटल 40 वर्षाचं, तर त्याच्या कामाचे तास होतात 1,20,000. म्हणजे कंटिन्युअस तो 1,20,000 कुठलाही व्यक्ती 40 वर्षापर्यंत तो काम करतोय. पण एक एम्पायर ज्याचा मालक आहे त्याचं जर काउंट केलं आपण, एक सर्वसामान्य व्यक्तीचं किती होत आहे, 1,20,000 तास लाईफचा आपण कॅल्क्युलेशन केलं त्याच्या, एक सर्वसामान्य माणसाला 1,20,000 तासच काम होत आहे. पण एक जर कंपनी टाकली कोणी, फॉर एक्झाम्पल आपण मॅकडॉनल्ड्स घेतलं, तर मॅकडॉनल्ड्सचे भरपूर आउटलेट आहेत मार्केटमध्ये. अप्रॉक्सिमेटली आपण 40,000 आउटलेट जरी घेतले आणि प्रत्येक आउटलेट हे 10 तास काम करतंय किंवा ओपन राहतं असं आपण समजू, तर 10 तास गुणिले 40,000 असं केलं तर 40 लाख तास रोजचं काम होत आहे मॅकडॉनल्डचं. पण ह्या आउटलेट मधून त्यांना एक्स अमाऊंटच मिळाली, म्हणजे समजा 100च रुपये मिळाले, तरी रोजचे त्यांना 40 लाख रुपये मिळतात. तर हे पॉसिबल का झालं, तर ह्यांनी नेटवर्क बनवलं. कोणतीही मोठी लोक पहिलं काय बनवतात, नेटवर्क बनवतात आणि नेटवर्क वरती फोकस करतात. बघा ना, कुठलीही मोठा व्यक्ती कुणाला म्हणतो आपण, पॉलिटिशियन मोठे, आता मोदी सर, मोदी आपले आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब, त्यांच्या पाठीमागे मंत्र्यांचं नेटवर्क आहे. बिझनेसमॅन घ्या, त्यांच्या पाठीमागे नेटवर्क आहे. ऍक्टर घ्या, फिल्म स्टार घ्या, त्यांच्या पाठीमागे चाहत्यांचं नेटवर्क आहे. पॉलिटिशियन घ्या, त्यांच्या पाठीमागे लोकांचं आहे, कार्यकर्त्यांचं नेटवर्क आहे. बरोबर आहे. आता जसं रिलायन्स कंपनी, त्याचे पण नेटवर्क्स आहेत. म्हणजेच काय, हे लोक नेटवर्क बनवतात. पण हे ज्या प्रायव्हेट कंपन्या आहेत किंवा मॅकडॉनल्ड सारखं जे मॉडेल आपण आहे, त्यामध्ये एक ड्रॉबॅक काय आहे की ते दुसऱ्यांना आपल्यासारखी अपॉर्च्युनिटी देऊ शकत नाही. जसं नेटवर्क मार्केटिंगमध्ये हे ड्रॉबॅक्स काढून टाकला आणि म्हणून नेटवर्क मार्केटिंग हे जगाच्या पाठीवरती एक नंबरचं
बिझनेस मॉडेल ठरलेलं आहे केवळ याच्यामुळं की प्रत्येकाला अपॉर्च्युनिटी आहे खाली नेटवर्क बनवायची. मॅकडॉनल्डचा जो ओनर आहे त्याला फ्रँचायझी द्यायची अपॉर्च्युनिटी आहे, बरोबर आहे, म्हणून तो ओनर पैसे कमवतोय. पण ज्यांनी फ्रँचायझी घेतली तो खाली फ्रँचायझी देऊ शकत नाही, हा त्यांचा ड्रॉबॅक्स आहे. आणि हाच ड्रॉबॅक्स नेटवर्क मार्केटिंगमध्ये काढून टाकलाय आणि प्रत्येकाला ही संधी दिलेली आहे की तुम्ही सुद्धा तुमचं नेटवर्क खाली बनवू शकता आणि जास्त नेटवर्क बनवून काय करू शकता तुम्ही, जास्त मोठं पैसे कमवू शकता. कारण त्या ठिकाणी तुमचा रेट लिमिटेड आहे आणि टाइम तुमचा अनलिमिटेड होणार आहे. का तर तुम्ही खाली तुमचं नेटवर्क बनवणार आहे आणि टाइम ज्यावेळेस अनलिमिटेड होतो त्यावेळेस तुमचा मनी सुद्धा अनलिमिटेड कडे जाऊ शकतो. अशी नेटवर्कमध्ये अनेक उदाहरणं आहेत की त्यांचं महिन्याचं करोडोचं इन्कम आहे. गुगलवरती जाऊन बघा महिन्याचं नेटवर्क मार्केटिंगमध्ये कोणाला करोड रुपये मिळतात का, तर तुम्हाला 10 ते 20 लोकांची नावं येतील की महिन्याला करोड रुपयाचं त्यांचं अर्निंग आहे. कारण त्यांची जर हिस्ट्री काढली तर ते पहिले ते सुद्धा आपल्यासारखे सर्वसामान्य होते, पण त्यांनी ह्या नेटवर्क मार्केटिंगचा अभ्यास केला आणि त्याला प्रॉपर डुप्लिकेशन केलं. प्रॉपर ह्या शब्दाच्या खाली अंडरलाईन करा. प्रॉपर म्हणजे लिस्ट, कॉन्टॅक्ट, इन्व्हाइट, शो द प्लॅन. हे बेसिक आहे. ज्याचं हे बेसिक पक्क होतं, लोकांकडून पक्क करून घेतो, तोच नेटवर्क मार्केटिंग मध्ये काही ना काही करायला तो म्हणजे एक्झाम्पल व्हायला पात्र असतो. ओके. रॉबर्ट कियोसाकी नुसार काय म्हणतात ते, 90% लोक असे आहेत जे इंडिव्हिज्युअल काम करतात, स्वतःच फक्त काम करतात. बघा ना, भरपूर काम करणारे लोक आहेत तुमच्या शेजारी पाजारी, सकाळी जातात डबा घेऊन संध्याकाळी येतात, 8 दिवसानंतर एकदाच कधीतरी दिसतात, भरपूर काम करतात. कधीही त्यांना विचारा काय कुठे, काय नाही, कामाला चाललंय. 90% लोक असे आहेत, लोक भरपूर काम करतात पण त्या लोकांना इन्कम किती आहे, लिमिटेड आहे. का का ते वर्क ऑन रेट वरती काम करतात, दर दर त्यांचा कमी आहे, बरोबर आहे. आणि ते एक्सपर्ट आहेत कशामध्ये, हाऊ कसं काम करायचं त्याच्यामध्ये त्यांनी एक्सपर्टी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये त्यांना डिग्र्या मिळालेल्या आहेत, त्याच्यामध्ये ते मास्टर आहेत. आणि काम करणे मास्टर लोकच कुठेतरी कामाला जातात, एक्सपर्ट लोकच कुठेतरी कामाला जातात आणि एक्सपर्ट लोकच कुठेतरी सर्व्हिस करतात. आणि असे एक्सपर्ट कोणाच्या खाली सर्व्हिस करतात, जे अनपढ आहेत असे हे बॉस असतात आणि त्यांच्या खाली एक्सपर्ट काम करतात. कितीतरी एक्झाम्पल आहेत मार्केटमध्ये, बघा तुम्ही तुमच्या आजूबाजूला नजर टाका. पण अशी लोक आहेत जे वर्क करतात, इंडिव्हिज्युअल एफर्ट करतात, अशी लोक फक्त 10%च पैसे कमवतात. पण अशा लोकांना चान्स आहे, म्हणजे त्याला आपण एम्प्लॉयड आणि सेल्फ एम्प्लॉयड असं म्हटलेलं आहे. अशा लोकांना चान्स आहे की त्यांना बिझनेसमध्ये कन्वर्ट होण्याचा किंवा इन्व्हेस्टर होण्याचा. पण हे कधी शक्य होईल, रॉबर्ट कियोसाकीच्या म्हणण्यानुसार हे शक्य होईल जे आज 10% लोकांनी शक्य केलेलं आहे. कसं शक्य केलेलं आहे, त्यांनी टीम वर्क केलेलं आहे, त्यांनी नेटवर्क केलेलं आहे. मोठे मोठे जे एम्पायर आहेत, मोठे मोठे ज्यांचे करोडोमध्ये इन्कम आहेत, ज्यांची नाव आपल्या बोटावरती मोजण्याजोगे आहेत, अशी लोक बघा त्यांनी प्रत्येकाने टीम बनवलेली आहे, बरोबर आहे. ते अनलिमिटेड इन्कम कमवत आहेत. का तर टीम बनवले, ते आवर्स वरती पैसे कमवतात, त्यांचा व्हाय पक्का आहे. म्हणून आपल्या नेटवर्कमध्ये आल्यानंतर प्रत्येकाला विचारलं जातं की तुम्ही का आलात, तुमचं स्वप्न काय, तुम्ही कशासाठी करणार आहात, नेटवर्क मार्केटिंगमध्ये येण्याचा उद्देश काय आहे, बरोबर आहे, हे विचारलं जातं जनरली. आणि म्हणून अशी लोक जे 10% आहेत ती 90% पैसे कमवतात. असं कोण म्हणतं, रॉबर्ट कियोसाकी. सगळ्यात महत्वाचं काय, टीम वर्क. म्हणून धन्वंतरीमध्ये टीम वर्कला खूप महत्व दिलेलं आहे. कारण तुम्हाला मला प्रत्येकाला अनलिमिटेड पैसा मिळावा, पॅसिव्ह इन्कम आपला जावा म्हणून, बरोबर आहे. म्हणून ह्या नवीन नई रफ्तार के साथ आपल्याला काम करायचंय, जे पॅसिव्ह इन्कम कडे जायचंय. पण हे पॅसिव्ह इन्कम आपल्याला देणार कसं, एवढा मोठा पैसा कंपनी कसा देते. काही लोकांचं म्हणणं आहे की कंपनी पैसे आणते कुठून, पैसे डिस्ट्रीब्यूट कसे करते. मित्रांनो, पैसे आपलेच असतात पण कंपनी वेगळ्या पद्धतीने आपल्याला डिस्ट्रीब्यूट केले. तो डिस्ट्रीब्यूट चॅनल समजून घ्या. कुठलीही कंपनी असते आणि ती कंपनी कोणतेही प्रोडक्ट बनवते त्यावेळेस ते C&F एजंटकडे देते आणि तो C&F एजंट परत पुढे होलसेलरकडे पाठवतो. हा होलसेलर डिस्ट्रीब्युटर नेमतो आणि हा डिस्ट्रीब्युटर कुणाला पोहोचवतो, रिटेलरला. आणि कोणतीही वस्तू आपण ऍज अ कस्टमर म्हणून कुणाकडून आणतो, रिटेलर कडून. पण ही वस्तू चांगली आहे हे आपल्याला कुठं कळतं, फेसबुक
सोशल मीडियावरती, टीव्हीवरती, कुठल्या ऍडव्हर्टाईज मध्ये, पेपरमध्ये, न्यूज पेपरमध्ये, मासिकामध्ये आपल्याला कळतं आणि आपण त्या रिटेलरकडे जाऊन ती वस्तू घेतो. पण ही लोक काम करताना फुकट करत नाहीत, कारण कंपनीकडून त्यांना काहीतरी पर्सेंटेज मिळतं. काहींना 5%, कोणाला 8%, कोणाला 10%, कोणाला 20%, कोणाला 30%. जास्त पैसे कुठे आहेत? 30% ऍडव्हर्टाईज मध्ये. टोटल 73% पैसे कोणाचे जातात? कस्टमरचे. म्हणून एक गमतीनं म्हणलं जातं मार्केटमध्ये, कस्टमरला कष्ट कर कर आणि मर. बरोबर? कारण तो कष्ट खूप करतो. पण इथं 73% पैसे कोणाचे गेलेत? कस्टमरचे गेलेत. म्हणजे 30 रुपयाची वस्तू बनत असेल तर ती वस्तू 100 रुपयाला कस्टमरला मिळते. मधले 70% पैसे डिस्ट्रीब्यूट होतात, वाटले जातात. कोणाला 5%, कोणाला 8%, कोणाला 10%, कोणाला 20%, कोणाला 30% असे होऊन वाटले जातात. आणि इथं हे सगळे पैसे जातात. म्हणजे हे जवळजवळ 70 ते 73% पैसा, म्हणजे दिस इज अ ओशन ऑफ मनी. पैशाचा समुद्र आहे. मग हा चॅनल कंपनीनं ब्रेक केला. त्याला एक नवीन मॉडेल तयार केलं, त्याला आपण डायरेक्ट डिस्ट्रीब्युशन म्हणतो. कंपनी तेच प्रोडक्ट घ्यायचे, आपणच C&D एजंटचं काम करायचं, होलसेलर, रिटेलर, डिस्ट्रीब्युटर आणि ऍडव्हर्टाईज आपणच करायची. बरोबर आहे? कारण हा अधिकार आपल्याला दिलेला आहे आणि आपल्याला या ठिकाणी काय केलंय, डिस्ट्रीब्युटर बनवून घेतल्यामुळं प्रॉफिट सगळा आपला होतोय. म्हणजे 73% पैसे कमवण्याचा अधिकार प्रत्येक इंडिव्हिज्युअलला दिलेला आहे. तुम्हाला किंवा मला कुठलेही प्रोडक्ट बनवायचं नाही, ऍडव्हर्टाईज करायचं नाही, बाकी काही करायचं नाही. फक्त आपल्याला हे लोकांपर्यंत पोहोचवायचे. बरोबर आहे? तुम्ही जर पोहोचवलं तर तुम्हाला मला प्रत्येकाला 73% पैसे कमवण्याचा हा मोठा चान्स आहे. 73% मनी इज द ओशन ऑफ मनी असं म्हटलेलं आहे. व्हाय नेटवर्क मार्केटिंग? बघा, जॉब इन्कम फॉर्म्युला काय आहे? जॉब जो करतो त्याच्याकडे टाइम किती आहे मित्रांनो? लिमिटेड आहे. रेट त्याचा लिमिटेड आहे. इन्कम म्हणून तर त्याचा लिमिटेड आहे. पण जो ट्रॅडिशनल बिझनेस करतो त्याच्याकडे सुद्धा टाइम लिमिटेड आहे. इन्व्हेस्टमेंट असं करून करून किती करणार तो, म्हणून लिमिटेड आहे आणि इन्कम सुद्धा लिमिटेड राहतो. त्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी मिळत नाहीत. पण नेटवर्क मार्केटिंग मध्ये काय होतं? टाइम हा अनलिमिटेड कडे जातो आणि रेट प्रत्येकाचा लिमिटेड आहे, म्हणून इन्कम पण अनलिमिटेड जाण्याचे चान्सेस 99% वाढतात. 1% आपल्यावर आहे की आपण त्याला कसा यूज करतोय. बरोबर आहे? म्हणजेच काय, दुसऱ्या भाषेमध्ये अदर पीपल एफर्ट इज इक्वल टू अदर पीपल टाइम, अदर पीपल मनी इज इक्वल टू अनलिमिटेड मनी. मित्रांनो, काही थॉट क्वेश्चन्स असतात किंवा आपण त्याला गोल्डन क्वेश्चन्स म्हणतो. हे गोल्डन क्वेश्चन्स नवीन येणाऱ्या प्रॉस्पेक्टमध्ये नवीन व्यक्ती ज्याला बिझनेसमध्ये इंटरेस्ट आलेला आहे, त्या सगळ्या गोष्टी समजलेल्या आहेत. व्यवस्थितपणे पैशाचं महत्व का किंवा का कमवायचा हे त्यांना लक्षात आलेलं आहे. आणि अशा व्यक्तीला आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये घ्यायचं आहे. आणि घेण्यासाठी काय गोल्डन रूल्स आहेत, काय गोल्डन क्वेश्चन्स आहेत, त्याला आपण हॉट क्वेश्चन्स पण म्हणतो, हे विचारणं गरजेचं आहे. पहिला प्रश्न काय विचारणं गरजेचं आहे? आपका सबसे बडा सपना क्या है? म्हणजे तुमचं सगळ्यात मोठं स्वप्न काय आहे? दरवेळेस जसं आपण करतो त्यावेळेस ह्यावेळेस पण आपण ट्रायल घ्यायची का? का लक्षात आलं तुमच्या? सुपेकर सर, हा सर. ट्रायल घेऊ शकतो का कुणावरही? हो हो, चालेल सर. नवीन व्यक्ती आहे, जो नवीन व्यक्ती आहे त्याला आपण चान्स देऊ शकतो बोलण्याचा, की आपण त्यांना विचारू शकतो हे 5 प्रश्न. ह्या जर व्यवसाय आवडलाय तुम्हाला, ह्या जर पैशाचा गरज आहे, तर काही 5 प्रश्न आहेत, ते जर 5 प्रश्न ते क्वालिफाय झाले तर आपण आपल्या व्यवसायामध्ये त्यांना घेऊ शकतो. असे 5 प्रश्न. चालेल. कुणाला अनम्यूट करू शकता तर करा, आपण बघू. म्हणजे हे केल्यामुळे काय होईल, लोकांच्या हे लक्षात येईल की 5 प्रश्न काय आहेत आणि त्यांना कसं विचारायचंय. राजेश नमस्कार सर आहेत. अनम्यूट करा. कोण अनम्यूट झाले? राजेश नमस्कार. कोण? नमस्कार नमस्कार. हा सर बोला. नमस्कार. कोण आहे?
बोलताना फक्त तुमचा व्हिडिओ ऑन केला तर बरं होईल, कारण कम्युनिकेशनला बरं पडेल, कारण हे सगळ्यांना समजेल. येस. सुपेकर सर, मला कोणी दिसत नाहीये. 2 मिनिट. राजेंद्र नमस्कार सर आहेत. कोण? राजेंद्र नमस्कार. कुठे आहे सर? मला दिसत नाही ते. दुसरं घेऊया बोला मग ना. सर. हाय हॅलो काहीतरी बोला, मग लक्षात येईल कुठे आहेत काय. हॅलो. तर आपण दुसरं घेऊया. हा, कोणी डिस्ट्रीब्युटर घ्या. फक्त एवढंच लक्षात ठेवा की तुम्ही नवीन डिस्ट्रीब्युटर आहात, पण नवीन व्यक्ती आहात, तुम्हाला नेटवर्कचं काही माहिती नाही. बरोबर आहे. आणि तुम्हाला हा मी सर. काही प्रश्न विचारणार आहे, त्या प्रश्नामध्ये जर तुम्ही क्वालिफाय झालात तर तुम्हाला ह्या व्यवसायामध्ये चान्स मिळेल. असं विचारूनच त्यांना व्यवसायामध्ये घेणं गरजेचं आहे. याचं कारण मी तुम्हाला सांगेन काय होतं ते. एनिवन? नितीन लोकरे सर. नितीन लोकरे. मी चान्स देतोय बोलण्याचा मित्रांनो. हा प्लॅटफॉर्म बोलण्याचा आहे, इथं बोललात तर काहीतरी घडू शकतं. नितीन लोकरे सर. तुम्ही बोललात तर काहीतरी भविष्य घडू शकेल. तुम्ही बोललात तर तुमच्या लिडर्सना कळेल की तुम्ही ऍज अ लीडर आहात, बोलू शकतात. किंवा नवीन व्यक्ती कोणी असेल तरी बोलू शकतं, असं काही नाही. आपल्याला एक 4-5 प्रश्न विचारायचे आहेत. ओके. वेळ घालवण्यात काही पॉईंट नाही. कोण बोलू लिडर्स शकतंय का? जर कोण बोलू शकत असेल तर त्यांनी अनम्यूट करा. कोण बोलतंय का? आहे कोणी? लीडर्स, बोलणं गरजेचं आहे. प्रत्येकाला चान्स मिळाला पाहिजे. तुम्ही काय बोललात तर तुमचं मनात काय चाललंय हे लक्षात येईल. हे सगळं ऑनलाईन आहे, सगळ्यांच्या समोर आहे. नवनाथ बरोबर. हाके सर. नवनाथ हाके सर अनम्यूट करा. हाके सर बोलताय का? हो. धनराज सरांनी हँड रेज केलेला आहे. चालेल सर, त्यांना घे. अं, सोलापूरचे धनराज सरांना तुम्ही अनम्यूट करू शकता, किंवा सर तुम्ही स्वतः अनम्यूट होऊ शकता. येस सर, अनम्यूट झालेला आहे, ओके तुम्ही सर, बोलू नमस्कार. शकता. सर सर नमस्कार. आवाज नमस्ते. येतोय का? हो, येतो. बोला ओके. सर, बोला. तर तुम्हाला काही थोडेसे प्रश्न आहेत, हे लक्षात घ्या, जाणून घ्या, आणि नंतर आपण प्रश्न उत्तराला चालू करूयात. की तुम्ही येस सर. एक नवीन व्यक्ती आहात, तुम्हाला नेटवर्क मधलं काहीही माहिती नाही, पण तुम्हाला पैसे कमवायचे आहेत आणि तुमचं काहीतरी मोठं स्वप्न आहे. त्या अनुषंगाने मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. तर तसे प्रश्न तुम्ही असे उत्तर द्यायचे की तुम्ही नवीन आहात. बरोबर आहे. जेणेकरून नवीन लोकांना, हो. जे बोलायला इच्छुक आहेत पण धाडस होत नाही काही जणांचं, अशा लोकांना हे सगळं समजलं पाहिजे की नवीन व्यक्तींना घेताना आपल्याला काय प्रश्न विचारायचे आहेत आणि त्याचं कसं उत्तर द्यायचंय. बरोबर आहे. ओके. गॉट इट. सर धनराज सर नमस्कार. येस. मी डॉक्टर प्रताप सिंह माने. नमस्कार. सर मी तुम्हाला काही प्रश्न विचारू शकतो का सर? येस सर. ओके सर, थँक्यू सर. सर माझा थँक्यू. प्रश्न आहे तुम्हाला पहिला की सर, तुमचं काही मोठं स्वप्न आहे का सर? प्रत्येकजण हो, स्वप्न आहे बघतो, ना सर. निश्चितच बघतो प्रत्येकजण स्वप्न. तुमचं काय हो. असं एक मोठं स्वप्न आहे का की जे तुम्हाला खरोखर पूर्ण करायचंय ऍट एनी कॉस्ट, जे आतापर्यंत झालं नाही आणि आता तुम्हाला करायचंय, असं काही तुमचं एखादं स्वप्न आहे का? हो सर, आहे ना. आहे का तुमचं स्वप्न? स्वप्न तर कशी प्रत्येकाचे असतात, पण माझं पण तसंच सगळ्याबरोबर माझं पण स्वप्न मोठं आहे. गुड गुड. एखादं मोठं. चांगलं छानसं घर असावं आणि एखादी गाडी असावी. हे तरी स्वप्न आहे, प्रत्येकाचं आहे आणि त्यात माझं पण आहे. ओके ओके सर. छानसं घर, छानसं गाडी, छानसं मुलांना शिक्षण, छानसा बँक बॅलन्स, सगळं सगळं छान छान पाहिजे अरे. पण हे सगळं छान छान हो. होण्यासाठी त्याला अमाऊंट किती लागेल असं तुम्ही काय अज्युम केलंय का? एवढं सगळं सगळं करायचं आपल्याला,
तर आपल्याला एक अमाऊंट एवढी असेल तर आपले हे सगळे स्वप्न पूर्ण होऊ शकतात. असे एक अजून केले का? केलं असेल तर अमाऊंट सांगण्याची गरज नाही, फक्त सांगा येस और नो. येस सर, येस येस येस. ओके ओके. आता दुसरा प्रश्न मला तुम्हाला विचारायचे धनराज सर, की तुम्ही जे स्वप्न बघितलेलं आहे ते स्वप्न तुम्ही जे आता करत आहात, जे काय सर्व्हिस करता, नोकरी करता, बिझनेस करता, जे काय करता, त्यातून 100% पूर्ण होईल असं वाटतं का तुम्हाला? नाही वाटत सर. आत्ताच्या या महागाईच्या काळात किंवा बिझनेसच्या कॉम्पिटिशनच्या काळात बरं. माझी ही स्वप्न पूर्ण होतील 100% खात्री वाटत नाही. होतील असं वाटतं, पण 100% नाही, विश्वास देऊ शकत नाही. बरोबर सर, बरोबर. हे प्रत्येकाला असं वाटतं सर. बरोबर आहे. येस येस. प्रॉपर चॅनल मी तुम्हाला दाखवणार आहे. तो जर चॅनल तुमच्या लक्षात आला आणि त्याप्रमाणे जर तुम्ही काम केलं तर तुमचे जेवढे काही तुम्ही स्वप्न बघितले ते सर्व स्वप्न पूर्ण होणार याची गॅरंटी मी तुम्हाला इथं देऊ शकतो. ओके. ओके तिसरा सर, प्रश्न ओके. सर, की तुम्ही तुमच्याकडं अशी काही तुमच्या आता जे काय करताय सर्व्हिस बिझनेस जे काय करताय त्या व्यतिरिक्त अशी काही संपत्ती आहे का की त्यातून तुमचं ते स्वप्न पूर्ण होऊ शकतं? बाकीची संपत्ती आहे, पण सर त्यातून हे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाहीत. गरजा पूर्ण होऊ शकतात, गरजा होऊ शकतात पण तुमचं स्वप्न पूर्ण होऊ शकत. पूर्ण नाही होऊ शकणार. बरोबर आहे सर. हा. देव ना करो असं सगळ्यांना होत नाही, पण समजा असं आपण अज्युम केलं की देव ना करो तुमचं जर स्वप्न हे बघितलं तुम्ही ते जर पूर्ण नाही झालं तर कसं वाटेल सर? खंत राहणार ना सर शेवटपर्यंत. अंतर राहणार. बरोबर आहे. हो. स्वप्न पूर्ण नाही झाली जर प्रामाणिक स्वप्न असेल आणि ते जर आपल्याला पूर्ण करायचं असेल आणि ते कष्ट करून करून जर त्यातून सगळ्यातून नाही पूर्ण झालं तर आपल्याला खंत वाटणार. बरोबर आहे. नुसती तर खंतच नाही सर, हा, प्रत्येक ठिकाणी आपल्याला त्या अपमान पण सहन करावा लागतो. अपमान पण सहन करावा लागतो आणि आपल्या बरोबर जी लोक असतात, आपल्या बरोबरचे पाहुणे असतात, हा काय करतो आणि मी कुठं आहे, अगदी याच्याबद्दल पण खंत वाटते, अपमान सहन करावा लागतो, निराशा येते. अगदी अगदी बरोबर आहे. ते जाऊ द्या, मी तर म्हणतो पाहुण्यारावळ्यांचं समाजाचं जाऊ द्या, पण आपल्या घरात आपल्या मुलांबाळासमोर बायकोसमोर मोठी मुंच मानेनं आपण जगू शकत नाही. कुठं ना कुठं नाही आपल्याला असं नाही. वाटतं. बरोबर आहे. पण सर हे तुमचं हो सर. स्वप्न पूर्ण होण्याची गॅरंटी मला आहे. मी एक असा ओके. प्लॅटफॉर्म तुम्हाला दाखवणार आहे की त्यातून ते तुमचं स्वप्न पूर्ण होऊ शकेल. पण त्याला काय अट आहे सर. त्याला तुम्हाला बोला वेळ ना. द्यावा लागेल थोडा. तुमचं जे करताय ना वेळ. ते करत करत हो. थोडासा वेळ द्यावा लागेल. तर तुम्ही तयार आहात का वेळ येस द्यायला? सर. रोज किती वेळ येस. देऊ शकता तर किती तास देऊ शकता रोज? कमीत कमी एक 4 तास तरी. कमीत कमी 4 तास देऊ शकाल. नो प्रॉब्लेम. मला असं 2 तास दिले तरी भरपूर आहे. आपल्याकडे काय एक ओके सर. सिस्टीम आहे. त्या सिस्टीम नुसार प्रत्येक महिन्याला एनडीपी असतात, सेमिनार्स असतात, काही आठवड्याला मिटिंग्स असतात. त्याला फक्त तुम्हाला तास 2 तास द्यावा लागते. तुम्ही रेडी आहात का सर? ठीक आहे सर. आपल्या सिस्टीम नुसार काही पॅरामीटर्स असतात की तुम्हाला लिस्ट काढावं लागेल. तुम्हाला लिस्ट आम्ही काढून घेऊ. त्यांना कॉन्टॅक्ट कसं करायचं ते पण शिकवू. बरोबर आहे. लिस्ट कॉन्टॅक्ट इन्व्हाइट कसं करायचं ते पण शिकवू आणि त्यांना कसं समजून सांगायचं हे पण शिकवू. हे सगळं शिकायला तुम्ही तयार आहात का? हो सर, आहे ना. 100% तुम्ही जर येस असाल तर सर मी तुम्हाला तुमच्या बरोबर आहे. डोंट वरी. आपण ह्या प्रोग्राम मध्ये तुम्हाला सक्सेस मिळवून देण्यासाठी मी तुमच्या बरोबर आहे. मी तुम्हाला पूर्णपणे मदत करेन. ओके. ओके सर. ओके. थँक्यू थँक्यू सर. मित्रांनो लक्षात थँक्यू आलं का सर. तुमच्या मी काय प्रश्न विचारले? येस और नो? माझी येस. स्क्रीन दिसते का? हो सर, दिसते. दिसते स्क्रीन दिसते? दिसते. दिसते. एक मिनिट. हे स्क्रीन स्टॉप करून परत एकदा घेतो. परत एकदा मला सांगा की स्क्रीन दिसते का नाही ते. येस सर, दिसते. दिसले? हो सर, दिसते. ओके. थँक्यू व्हेरी मच सर. तर हे जे 5 क्वेश्चन्स आहेत त्याला आपण गोल्डन क्वेश्चन म्हणतो किंवा हॉट क्वेश्चन्स म्हणतो. हेच तुम्हाला मी आता विचारलेले आहेत. फक्त हे हिंदीत आहेत. बरोबर आहे.
आता सगळ्यात महत्वाचं बिझनेस योग्यता. मी तुमच्याकडून योग्यता आता जाणून घेतली की तुम्ही क्वालिफाय आहात का. त्याच्याबरोबर अजून एक क्वालिफिकेशन आहे की प्रत्येक जो येणारा व्यक्ती आहे तो अँबिशियस पाहिजे. अँबिशियस म्हणजे महत्वाकांक्षी पाहिजे. सगळ्यात महत्वाचं महत्वाकांक्षी पाहिजे. काही लोक सक्सेससाठी हंगरी असतात आणि काही लोक सॅटिस्फाईड पण असतात. आपल्याला हंगरी लोक पाहिजेत. भूक पाहिजे त्यांना कशाची, सक्सेसची भूक पाहिजे. काही लोक बघा विलिंग टू लर्न अँड लिसन म्हणजे ऐकून घ्यायला, समजून घ्यायला आणि शिकायला तयार असतात. अशी लोक पाहिजेत आपल्याला. काही लोक मार्केटमध्ये असे आहेत की त्यांना 30,000 रुपये पगार आहे पण त्यात ते खुश आहेत. नवीन काय करायचं पण त्या 30,000तून त्याचा इन्कम लाखावरती कसा न्यायचा, त्याच्यामध्ये 70,000 रुपये कसे ऍड करायचे हे जाणून घेण्यासाठी त्यांना ऐकलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे आणि शिकलं पाहिजे. शिकवायला तयार आहेत लोक, पण तुम्ही जर शिकायला तयार नसाल, ओपन माइंडेड नसाल तर सक्सेस होणं कठीण जातं. आणि परिवर्तन व्हायला तयार पाहिजे, बदलावायला तयार पाहिजे. आतापर्यंत जे केलंय 20-30 वर्षापासून ते जर तुम्ही पुढे करणार असाल 10-20 वर्ष, तर आतापर्यंत जे 20-30 वर्षात मिळाले तेच ते तुम्हाला कुठं मिळणार आहे, 10-20 वर्षात मिळणार आहे. नवीन काही मिळणार नाही. नवीन मिळायचं असेल तर नवीन बदल हा करावा लागेल, परिवर्तन करावं लागेल. परिवर्तन ही काळाची गरज असते. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. नवीन पालवी येते, जुनी वळून पडते, परिवर्तन होतं. लहानाचा मोठा होतो, परिवर्तन होतं. मोठ्याचा म्हातारा होतो, परिवर्तन होतं. हा निसर्गाचा नियम आहे. परिवर्तन जर आपल्याला काही नवीन पाहिजे असेल तर परिवर्तन करावं लागेल. तर मित्रांनो, आपण आता हा व्यवसाय समजून घेऊया, बिझनेस प्लॅन समजून घेऊया कसा आहे, काय आहे. या व्यवसायामध्ये काय काय नवीन गोष्टी आलेत ह्या पण आपण जाणून घेऊया, त्याचे फीचर जाणून घेऊया. सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, हा टीम वर्कचा बिझनेस आहे. फक्त आणि फक्त 2 लेग वरती काम करायचंय. 2 टीमच आपल्याला चालवायचे आहेत आणि ते 2 टीम चालवल्या तर दिलेले सर्व प्रकारचे इन्कम्स आपल्याला ह्या कंपनीतून मिळणार आहेत. पूर्वी असं नव्हतं. पूर्वी भरपूर टीम होत्या, आता 2च टीम करायच्यात आपल्याला. क्लोजिंग सायकल वीकली दिलेली आहे, म्हणजेच काय की दर आठवड्याला आपल्याला यातून पैसे मिळणार आहेत. वीकली सेल्स बीबी मॅचिंग इन्कम आपल्याला ह्यातून मिळणार आहे. कंपनीने इन्कम दिलेला आहे कसला, सेल्स बीबी मॅचिंगचा इन्कम आपल्याला दर आठवड्याला दिलेला आहे. पहिलं जॉईनिंगचे ऑप्शन 4-5च होते, आता कुठल्याही प्रोडक्टनं आपण जॉईन होऊ शकतो. ऑल प्रोडक्ट्स अवेलेबल फॉर आयडी ऍक्टिव्हेशन. आयडी ऍक्टिव्हेट करण्यासाठी आज आपल्याला कुठलेही प्रोडक्ट्स आपण घेऊन आयडी ऍक्टिव्हेट करू शकतो. कॅल्क्युलेशन मेथड, आयडी ऍक्टिव्हेशन सेल्स आणि रिपर्चेस सेल्स दोन्हीही एकत्रच केले जाणार आहेत. एकत्र कॅल्क्युलेट केले जाणार आहेत, वेगवेगळे नाही केले जाणार. बीबी कॅरी फॉरवर्ड आपल्या लाईफ टाइम साठी असणार आहेत. पॉवरलेकचा बीबी आपल्याला कॅरी फॉरवर्ड लाईफ टाइम साठी असणार आहे. कुठलंही नो लॅप्सेशन, कुठलंही कटछाट होणार नाही. आपला जो व्यवसाय केलेला आहे त्या व्यवसायातली सगळी मेहनत आपली ऍज इट इज राहणार आहे. कुठेही काटछाट होणार नाही, लॅप्स होणार नाही, वाया जाणार नाही. आता 1 जून पासून 1.1 आयडी झालेला आहे मित्रांनो, कारण बिझनेस सोपा व्हावा, इझी व्हावा, ह्यासाठी कुठलेही डोक्याला ताण राहू नये यासाठी कंपनीने ऑप्शन दिलेले आहे गव्हर्नमेंट ऑफ रूल नुसार. अवॉर्ड रिवॉर्ड 16 रँक पर्यंत आपल्याला कंपनीने दिलेले आहेत. जवळजवळ 11 करोड रुपयाचे अवॉर्ड रिवॉर्ड दिले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं आणि आनंदाची गोष्ट म्हणजे हे अवॉर्ड रिवॉर्ड कमवण्यासाठी कुठलंही टाइम लिमिट दिलेलं नाही. नो टाइम लिमिट. बास्केट ऑफर दिलेली आहे मित्रांनो, 4,300 ची बास्केट आहे आणि त्याला 1,800 रुपयाचं मोठं प्रोडक्ट कंपनीनं फ्री दिलेलं आहे. 1,800 रुपयाचं प्रोडक्ट फ्री दिलेलं आहे 43च्या बास्केटवरती. मार्केटमध्ये कुठल्याही कंपनीकडे असं बास्केट अवेलेबल नाही. मार्केटमध्ये 2 लेगचा प्लॅन आहे, पण 1:1 त्याचं कॅल्क्युलेशन आज आपल्याकडे आहे, बाकीकडे 1:2 आहे. ऍग्री प्रोडक्टला 5-1 ची स्कीम आहे, कंपनीने दिलेली आहे ऑलरेडी. अवर डिवार्ड लाईफ म्हणजे नो टाइम लिमिट, लाईफ टाइम साठी दिलेले आहेत. प्रत्येक 3 महिन्याला कंपनीने टूर दिलेले आहे भारत दर्शनची. बीव्ही रिक्वायर्ड फॉर इन्सेंटिव्ह, फक्त 200 बीव्ही पर मंथ रिक्वायर्ड आहेत इन्सेंटिव्ह कमवण्यासाठी. पर मंथ म्हणतोय, नॉट पर वीक, पर मंथ. दर आठवड्याला ज्या आयडीला आपल्याला इन्कम घ्यायचंय
त्या आयडी वरती आपल्याला 200 बीव्हीचा माल घेणं गरजेचं आहे. कारण काय, 200 बीव्ही असेच प्रत्येकाला लागतात. प्रत्येकानं इमिरिश खातं, प्रत्येक जण आपले सगळे प्रोडक्ट्स वापरतो. त्याला प्रत्येक जणाला हे गरजेचं आहे. प्रत्येक जण करतो हे सांगण्याची गरज नाही. विकली कॅपिंग, नवीन आयडी ऍक्टिव्हेशन 600 बीव्हीने केलं तर 50,000चं विकली कॅपिंग कंपनीने दिलंय. 1800 बीव्हीला 1 लाखाचं कॅपिंग दिलेलं आहे आणि 5400 बीव्हीला 1.5 लाखाचं कॅपिंग आपल्याला कंपनीने दिलेलं आहे. सेल्फ रिपर्चेसला ऍज अ सेकंड लेग म्हणून काउंट केली जाईल मित्रांनो. हे सगळे नवीन आणि जबरदस्त बेनिफिट वाले जे फीचर्स आपल्या कंपनीनं आपल्यासाठी 1 तारखेपासून आज अवेलेबल केलेले आहेत. ओके, आता हा जो न्यू प्लॅन आहे मित्रांनो, सिम्पल स्ट्रक्चर, 2 टीमचं यांची मॅनेजमेंट होण्यासाठी, कॉम्प्लेक्सिटी कमी होण्यासाठी आणि चांगला फोकस करून स्ट्रॉंग नेटवर्क बनवण्यासाठी 2 फक्त टीमवरती आपल्याला लक्ष द्यायचं आहे मित्रांनो. हे विकली क्लोजिंग का केलेलं आहे मित्रांनो, की लोकांना मोटिवेशन मिळावं, त्यांना जास्त लवकर पैसे मिळावे आणि त्यामध्ये कॅश फ्लो जास्त वाढावा. ऑल प्रोडक्ट्स अवेलेबल केलेले आहेत. मोर फ्लेक्झिबिलिटी दिली आहे. कुठल्याही मेंबर्स कुठलेही प्रोडक्ट्स घेऊ शकतो. अमुकच प्रोडक्ट घ्यायला पाहिजे असं नाही. पण सेम कॅल्क्युलेशन आयडी ऍक्टिव्हेशन रिपर्चेस दिलेला आहे. लोकांना जास्त पैसे मिळावे. बीव्ही आपले कॅरी फॉरवर्ड केलेले आहेत 5 वर्षासाठी किंवा लाईफ टाईम साठी. पुढं बीव्ही कॅरी फॉरवर्ड आहेत. 1 पॅन 1 आयडी दिलेला आहे आणि फिक्स इन्कम बेस्ड ऑन टीम बीव्ही जेवढे होते त्याच्यावरती इन्कम बेस दिलेलं आहे. बास्केट दिलेलं आहे. 1800 रुपयाचं प्रोडक्ट फ्री दिलेलं आहे. लॉंग टर्म अवॉर्ड दिलेले आहेत, त्याला टाइम लिमिट दिलेलं नाही आणि भारत दर्शन अवॉर्ड पण दिलेला आहे एव्हरी 3 मंथ. प्रत्येक 3 महिन्याला ट्रिप कंपनीकडून दिलंय, कारण आपल्या टीमचं मोटिवेशन व्हावं, रिकॉग्निशन व्हावं, त्यांची एक्साइटमेंट वाढावी, त्यांना जग बघायला मिळावं, ह्यासाठी सगळ्या गोष्टी आपल्याला कंपनीनं दिलेल्या आहेत. नई रफ्तार, धन्वंतरी 2.0 हा बिझनेस प्लॅन स्मार्ट प्लॅन आहे. हा कसा प्लॅन वर्क होतो ते आता थोडस समजून घेऊया. बघा, आयडी ऍक्टिव्हेशन आणि रिपर्चेस साठी कुठलाही प्रोडक्ट तुम्ही घेऊ शकता. गॉट इट. आयडी ऍक्टिव्हेशन साठी आणि रिपर्चेस साठी तुम्ही कोणताही प्रोडक्ट घेऊ शकता. म्हणजेच काय, पहिलं रिपर्चेस म्हणजे तुमचा पहिला आयडी ऍक्टिव्हेशन झालं नवीन व्यक्तीचं. नवीन व्यक्ती आज जॉईन झाला आणि त्यांनी जो काही बीबीचा प्रोडक्ट घेतले तर ते पहिलं परचेस म्हणजे त्यांचं आयडी ऍक्टिव्हेशन झालं. ते तुम्ही 600 बीबीने करू शकता. त्याला 50,000 रुपयाचं विकली कॅपिंग आहे. 1800 बीबीने करू शकता, त्याला 1 लाख रुपयाचं विकली कॅपिंग आहे आणि 5400 बीबीने करू शकता, त्याला 1.5 लाखाचं कॅपिंग आहे विकली. हे 3 ऑप्शन आपल्याला कंपनीने ठेवलेले आहेत आणि त्याबरोबर कंपनीने एक बास्केट ठेवलेला आहे, त्याला आपण 4300चं बास्केट म्हणूया. त्याच्यामध्ये 1800 रुपये एमआरपीचं प्रोडक्ट कंपनीनं इमिरिश मोठे हे फ्री दिलेलं आहे. ओके, अशा प्रकारचे आयडी ऍक्टिव्हेशन कंपनीने दिलेलं आहे आणि ऍग्रिकल्चरच्या प्रोडक्टसाठी 5+1 ही स्कीम ऑलरेडी ठेवलेली आहे. धन्वंतरी 2.0 मध्ये कम्प्लीट वेलनेसचे प्रोडक्ट आहेत, ऍग्रीचे प्रोडक्ट्स आहेत, हेल्थ केअर होम अँड केअरचे प्रोडक्ट्स आहेत, होम केअरचे प्रोडक्ट्स आहेत, ब्युटीचे आहेत. हे सगळ्यापैकी तुम्ही कुठलेही प्रोडक्ट्स घेऊ शकता. हे कोणतेही प्रोडक्ट घेण्याची मान्यता कंपनीनं दिलेली आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जॉईन झाला, आपल्या कंपनीची वेबसाईट आहे www.dhanvantari.com. युट्यूबला आपलं कनेक्ट धन्वंतरी चॅनल आहे, ते सबस्क्राईब करा प्रत्येकानं. या हेल्दी इंडिया मिशन मध्ये तुम्ही सामील व्हा. जर तुम्ही सामील झालात तर त्यावेळेस तुमचं काय होईल, कंपनीकडून एक फॉर्म भरला जाईल डिस्ट्रीब्युटर कडून. त्या फॉर्म मध्ये ज्या काही गोष्टी असतात त्या फुलफिल केल्या जातील. तुमचं नाव, मोबाईल नंबर, ऍड्रेस, ह्या सगळ्या गोष्टी. त्यानंतर तुमची केवायसी केली जाईल रीतसर. केवायसी मध्ये 5 डॉक्युमेंट लागतात. तुमचा फोटो लागतो, पॅन कार्ड लागतं, आधार कार्ड लागतं, आधार कार्डची बॅक साईड लागते आणि ब्लँक चेक लागतो. या सगळ्या गोष्टी भरल्यानंतर तुमचं रीतसर रजिस्ट्रेशन होतं आणि हे रजिस्ट्रेशन झालं की तुमचं हे रजिस्ट्रेशन 1 वर्षासाठी 2 वर्षासाठी नसून हे लाईफ साठी जनरेशन टू जनरेशन हे तुमचं रजिस्ट्रेशन होतं. आणि ते रजिस्ट्रेशन झालं की तुम्हाला एक मेसेज येतो तुमच्या मोबाईलला, जे नंबर तुम्ही फॉर्म वरती दिलेला आहे फॉर्म भरताना, त्यावरती तुम्हाला मेसेज येतो, आयडी ऍक्टिव्हेशनचा आयडी नंबर येतो आणि त्याच्यावरती तुमचं पासवर्ड पण कंपनीकडून येतो. आणि ज्यावेळेस तुम्ही हे प्रोडक्ट्स घेतलेले असतात, फॉर एक्झाम्पल 1800ची बीबीचे तुम्ही प्रोडक्ट घेतले असतात, हे प्रोडक्ट्स पहिला यूज करायचे आणि हे यूज केलेले प्रोडक्ट्स लोकांपर्यंत पोहोचवायचे. एवढा स्मार्ट बिझनेस आहे.
आयडी ऍक्टिव्हेशन साठी कुठलेही प्रोडक्ट घेऊ शकता, हे मगाशीच तुम्हाला मी सांगितलेलं आहे. परत एकदा सांगतो, 600 बीबीने करू शकता, 1800 बीबीने करू शकता आणि 5400 बीबीने सुद्धा तुम्ही आयडी ऍक्टिव्हेशन पहिलं करू शकता. फक्त ह्याला कॅपिंग वेगवेगळ्या आहेत. 600 बीबीला 50,000 कॅपिंग आहे विकली, 1800 बीबीला 1,00,000 कॅपिंग आहे विकली आणि 5400 ला 1,50,000 कॅपिंग आहे विकली. ओके, सगळ्यात जगामध्ये सोपा असणारा हा व्यवसाय आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही 1800 बीबीनं आज आपण कॅल्क्युलेशन टोटल सगळं 1800 बीबीचं करणार आहोत. 1800 बीबीचे तुम्ही कोणतेही प्रोडक्ट घेऊ शकता. 1800 बीबी मध्ये तुम्ही हेल्थचे प्रोडक्ट घ्या, तुम्हाला लागणारे घरगुती प्रोडक्ट घ्या, साबण घ्या, पेस्ट घ्या, फेस वॉश घ्या, ब्युटीचे प्रोडक्ट घ्या, हे सगळे मिळून तुम्ही प्रोडक्ट घेतले 1800 बीबीचे, तर काय होणार आहे? पहिल्यांदा कंपनी ऑफर दिलेली आहे. काय? कोणते प्रोडक्ट घ्या, इथं आपल्याला सूट दिलेली आहे. आता प्रॉस्पेक्ट जो असतो, प्रॉस्पेक्ट म्हणजे नवीन व्यक्ती, त्या नवीन व्यक्तीला ज्यावेळेस आपण प्रोडक्ट सजेस्ट करतो त्यावेळेस तो त्यांच्या गरजेनुसार प्रोडक्ट घेईल. अप्रॉक्सिमेटली त्याची कॉस्ट अप्रॉक्सिमेटली म्हणतोय 5,700 रुपये जाते, पण आपल्याला फिक्स बीवी असतात, त्याचे 1800 बीवीचे प्रोडक्ट घ्यायचे असतात. आणि 1800 बीवीचे घेतल्यानंतर त्यांना सांगायचं की आयडी ऍक्टिव्हेशन साठी तुम्हाला 5,700 न देता फक्त 4,300 द्यायचे आहेत सर, आणि त्यामुळे तुम्हाला 1800 बीवीचे बीवी परचेस होतील आणि तुम्हाला कंपनीकडून वेलकम बोनस मिळेल 1,400 रुपयाचा. 1,400 रुपयाचा काय मिळेल? वेलकम बोनस. तुम्हाला किती द्यायचे आहेत? फक्त 4,300 रुपये द्यायचे आहेत आणि तुम्हाला 5,700 प्रोडक्ट मिळतील. तुम्ही जर प्रोडक्ट मध्ये व्हॅरिएशन केलं तर 6,000 पण होऊ शकतात किंवा 5,400 पण होऊ शकतात, डिपेंड अपॉन ते प्रोडक्ट कोणते आहेत त्यावरती. बरोबर आहे. त्यांच्याकडून 4,300 घ्यायचे आणि आपल्या स्टॉक पॉइंटला जायचं. पॉइंटला गेल्यानंतर आपल्या आयबीडीला अप्रॉक्सिमेटली 7,500 प्रोडक्ट मिळतील. त्याला सेल्स बीबी 1800 मिळतील. आयडी ऍक्टिव्हेशन 4,300 मध्ये होऊन जाईल आणि आपल्या डिस्ट्रीब्युटरला स्पॉट इन्सेंटिव्ह 1,800 रुपयाचा राहील. समोरच्या व्यक्तीकडून 4,300 घेतले आपण, 85 मध्ये 4,300 दिले. समोरच्या व्यक्तीचा 1,400 रुपयाचा वेलकम बोनसचा फायदा झाला. डिस्ट्रीब्युटरचा ज्याने माणूस जोडलाय त्याचा 1,800 रुपयाचा एक त्याला प्रोडक्ट मिळालं, त्याचा तो फायदा झाला. ओके, अशा प्रकारे होऊ शकतो. तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. आणि ह्याबरोबर परचेस आपल्याला यामध्ये स्कीम बसवायची आहे. म्हणजे ह्या बास्केटमध्ये 4,300च्या बास्केटमध्ये हे सगळं बसवल्यानंतर असे बेनिफिट्स होतात. त्यानंतर 5,400 सुद्धा तुम्ही करू शकता. त्याला अप्रॉक्सिमेटली 17,100 रुपयाचे प्रोडक्ट्स लागतात, पण त्या व्यक्तीकडून आपल्याला 12,900 घ्यायचे आहेत. वेलकम बोनस 4,200चा मिळतो त्यांना. आणि हा जो बेनिफिट आहे स्पॉट इन्सेंटिव्ह 5,400 रुपये मिळतो. इथेही त्यांचे काय बास्केट बसतात तर त्यामध्ये बसवू शकता. इथेही प्रॉस्पेक्टची एमआरपी अप्रॉक्सिमेटली 17,100 होईल, काय काय वेळेस 18,000 पण होईल, डिपेंड तुम्ही कोणते प्रोडक्ट घेतात त्याच्यावरती. पण त्यांच्याकडून किती घ्यायचे आहेत? 12,900 घ्यायचे आहेत आणि त्यांना 4,200चा वेलकम बोनस कंपनीकडून मिळेल. म्हणजे ते प्रोडक्ट 4,200 स्वस्त मिळेल आणि आपल्याला डिस्ट्रीब्युटरला स्पॉट इन्सेंटिव्ह 5,400चा मिळेल. समजलं सर? Yes. हॅलो, समजलं? येस सर. ओके, थँक्यू. आता बघा मित्रांनो, ऍक्च्युअल बिझनेस काय होणार आहे, कसा स्टार्ट होणार आहे? हा बिझनेस स्टार्ट असा करायचा आहे. जो व्यक्ती येतोय त्याला आपण ऑलरेडी हॉट क्वेश्चन्स आपण विचारलेले आहेत. जसं आता धनराज सरांना आपण विचारून त्यांना आपल्यात क्वालिफाय करून त्यांना हा बिझनेस आपण सांगतोय. तर त्यामध्ये त्यांची काय करायची? लिस्ट काढायची. किती लोकांची? 300 ते 500 लोकांची लिस्ट काढा. तर 300 लोकांची तुम्ही जर लिस्ट काढली तर त्यातले त्यांना सांगायचे की सर फक्त 50 लोकच आपण बाजूला काढायचे जे वाटतात की मला तुमच्यासारखा व्यवसाय करतील, तुमच्यासारखं त्यांचं स्वप्न असेल, अशी 50 लोक बाजूला काढा आणि त्यातल्या फक्त 10 लोकांना आपल्याला सगळे मिळून प्लॅन दाखवायला जायचे. तुम्ही तुमच्यावरती 1-2 लोक असणार आहे, 2-4 लोक मिळून आपण त्यांना प्लॅन दाखवायला जाऊ 10 लोकांना. मला सांगा 10 लोकांना जर आपण हा व्यवस्थित प्लॅन दाखवला तर 2 तरी लोक जॉईन होतील धनराज सर? येस. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी 1800 बीबीने जॉईन झालेला आहात.
आणि तुम्ही दोन लोकांना पण 1800 बीबीने जोडलेले आहेत. एक लेफ्टला जोडला, तुम्ही एक राईटला जोडला. तर ह्या ठिकाणी काय होणार आहे, तर ह्याला 1:1 चा रेशिओ असं म्हणतात. आणि तुम्ही जो त्यांना 1800 बीबीचे प्रोडक्ट सेल केलेले आहेत, त्या सेल्स वरती सेल्स बीबी मॅचिंग इन्कम तुम्हाला किती मिळतो या ठिकाणी? 3,360 रुपयाचा मिळतो. बरोबर आहे? आता ह्या बरोबर तुम्हाला 1800 रुपयाच्या लेफ्टला आणि 1800 रुपयाच्या राईटला सुद्धा फायदा या ठिकाणी होतो. जवळजवळ 4,000 रुपयाचा तुम्हाला या ठिकाणी फायदा होतो. दोन लोक जोडल्यानंतर, म्हणजे एक व्यक्ती जोडल्यानंतर 2,000 रुपयाचा फायदा या ठिकाणी मिळतो. असंच ज्या व्यक्तीला तुम्ही घेऊन आलाय त्या व्यक्तीच्याही 300 लोकांची लिस्ट काढायची. त्या व्यक्तीलाही 50 लोकांना बाजूला काढायला सांगायचं. त्या 50 मधून 10 लोकांना आपण सगळ्यांनी मिळून प्लॅन दिला तर त्यांचेही 2 लोक जोडतील. तर त्यांचे 2 लोक रेड स्पॉट मध्ये दाखवलेले ते 2 लोक जोडले आणि राईट वाल्याचे पण 2 लोक जोडली. म्हणजे तुमच्या खाली नवीन 2 लोक लेफ्टला आणि नवीन नवीन 2 लोक दुसऱ्या आठवड्यामध्ये झाले. तर तुम्हाला सेल्स बीबी मॅचिंग इन्कम किती मिळणार आहे या ठिकाणी? 720 रुपये. प्रत्येक जण ड्रीमर आहे, प्रत्येक जणाची ड्रीम आहे, प्रत्येकाकडे लिस्ट आहे, प्रत्येक जण लिस्ट काढणार. आता इकडे समजा 4 झाले तर तुम्हाला इन्कम वाढणार आहे, 8 झाले तर तुम्हाला सेल्स बीबी मॅचिंगचं इन्कम वाढत राहणार आहे. हा 2चा गेम आहे, पण 2चाच पाडा आहे, पण खूप मोठा आपल्याला इन्कम ह्यातून होऊ शकतो. ते त्यांना समजून सांगणं गरजेचं आहे. कसं समजून सांगणं? जर समजा तुम्हाला इन्कम डबल करायचं आहे तर त्यांना सांगायचं तुम्ही आणि तुमच्या घरातले 18 वर्षाचे वरील 3 व्यक्तींचे एकदाच एकदम कोड घ्या. त्याचे बेनिफिट असे होतील की समजा तुम्ही एकच कोड घेतला आणि तुम्ही 2 लोक नवीन जोडली तर आणि 100,000 लोकांची टीम तयार झाली तर तुम्हाला 360 प्रमाणे 3,60,000 मिळतील. पण हे जर इन्कम तुम्हाला डबल करायचं तर आता चान्स आहे. सुरुवातीला तुम्ही तुमच्या घरातले 18 वर्षाच्या वरचे जे लोक आहेत त्या प्रत्येकाच्या पॅन कार्ड, आधार कार्ड देऊन 3 आयडी काढून घ्या. आणि हे जे वर झालेले 1000 लोक, फॉर एक्झाम्पल व्हायच्या आधी आपण हे ऍड केले तर बी जो आहे बी टीम त्याला तुम्ही 1,00,000 3,60,000 कमवू शकता. म्हणजे टोटल इन्कम तुमचा डबल होऊ शकतो 7,20,000चा. हा तुमचा चान्स आहे. म्हणजे तेवढ्याच मेहनतीवरती डबल इन्कम कमवण्याचा आत्ता चान्स आहे. तर तुम्ही त्याच्यावरती विचार करू शकता. फोर्स नाही, पण विचार केला तर जास्त पैसे आपल्याला ह्यातून कमवता येतील. कारण तुमचे जी स्वप्न आहेत ती मोठी आहेत आणि ती मोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याला पैसा तर लागेल. तो जर पैसा कमवायचा आहे तर आपण आत्तापासूनच जर प्लॅनिंग केले तर आपल्याला तो मोठा पैसा कमवण्याचा चान्स मिळू शकतो. असं त्यांना समजून सांगणं गरजेचं आहे. आता फॉर एक्झाम्पल तुमच्या ऑलरेडी स्ट्रक्चर असं आहे. आपण 1800 बीबीचं कॅल्क्युलेशन करतो या ठिकाणी. तुमचे 5 लेग आहेत. प्रत्येकाने लेग मध्ये काय काय जॉईनिंग आलेत. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी 500 जॉईनिंग आलेत पहिल्या टीम मधून, दुसऱ्यामधून 100, तिसऱ्यामधून 100, इकडं 50 असे जॉईनिंग आलेत. तर हे वीकली कॅल्क्युलेशन कंपनीचं सॉफ्टवेअर कसं करणार? तर ह्या प्रत्येकाची आपण कसं करतोय, एका जॉईनिंगला 1800 बीबी प्रमाणे कॅल्क्युलेशन या ठिकाणी दाखवलेलं आहे. ते कमी जास्त होऊ शकतं, डिपेंड. समजा तो 600 बीबीने आला, कोणी 5400 बीबीने आला तर ह्याच्यामध्ये फरक पडू शकतो. पण तुम्हाला समजण्यासाठी हे कॅल्क्युलेशन असं दाखवलेलं आहे 1800 बीबीनच. की 500 जॉईनिंगचे 1800 बीबी प्रमाणे 9 लाख बीबी होतात. 100 जॉईनिंगचे 1800 बीबी प्रमाणे 1,80,000 बीबी होतात आणि 50 जॉईनिंगचे 1800 प्रमाणे 90,000 बीबी होतात. आता ह्या ठिकाणी काय करते कंपनी, प्रत्येक आठवड्याला तुमची पॉवर लेग काउंट केली जाते. त्याला आपण ए लेग म्हणतो, ए टीम म्हणतो किंवा ए लेग म्हणू शकता आणि राहिलेले बाकी सगळे बी टीम. असं आपलं कॅल्क्युलेशन केलं जातं. 9 लाख बीबी इकडून आणि ह्या प्रत्येकाकडून ह्या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन केलं तर टोटल 5,40,000 बीबी. तर ह्याच्या 20% आपल्याला रक्कम कंपनीकडून मिळून जाते. ओके. राहिलेले जे बीबी आहेत 5,40,000 मधून जे मायनस होऊन राहतात ते 3,60,000 जे बीबी आहेत ते काय होतात, लाईफ टाईम होतात, कॅरी फॉरवर्ड होतात. हे वाया जात नाहीत. हे पुढच्या आठवड्यासाठी आपल्याला ग्राह्य धरले जाणार आहेत. पुढच्या रँकसाठी आपल्याला हे पकडले जाणार आहेत. त्याचा पण आपण विचार करूया. ओके. आता ह्या बिझनेसमध्ये जर 2च व्यक्ती आणले, आपल्या 2च टीम तयार झाल्या तर सेल्स इन्कम आपला टोटल किती वाढू शकतो त्याच्यावर आपण विचार करूया. पहिल्या महिन्यामध्ये 2 टीम आल्या आपल्याकडे
2 व्यक्ती आल्या तर 360 रुपये आपल्याला मिळणार आहेत. येस और नो मिळते येतील का नाही 2 लोक? अशा पद्धतीने आपण जर व्यवस्थित प्लॅनिंग करून गेलो तर, त्यांना व्यवस्थित प्रश्न विचारले तर, त्यांचे प्रश्न समजून घेतले तर, त्यांच्या प्रश्नांना योग्य उत्तरं दिली तर पॉसिबल आहे का नाही? 100% पॉसिबल आहे. तर दुसऱ्या महिन्यामध्ये 2 4 होतील. असं कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला 14 महिन्यामध्ये 58 लाख रुपये आपण ह्यातून कमवू शकतो. आणि टोटल 22 महिन्याचं जर कॅल्क्युलेशन आपण या ठिकाणी लावलं तर जवळजवळ 150 करोड पर्यंत हा व्यवसाय जातो. कारण आपली टीम साईज 41 लाखावरती गेलेली असते. कोणी कमी करेल, कोणी जास्त करेल. आपली टीम साईज मोठी झालेली असते, त्यामुळे आपला इन्कम पण मोठा होऊ शकतो. हे पॉसिबिलिटी आहे, है ना? मॅचिंग इन्सेंटिव्ह पॉसिबिलिटी चार्ट याला आपण म्हणलेलं आहे. पॉसिबिलिटी काही होऊ शकते. नेटवर्क मार्केटिंग इज द पॉसिबिलिटी बिझनेस. काही होऊ शकतं, केलं तर काही होऊ शकतं. त्यासाठी माइंडसेट पॉझिटिव्ह पाहिजे. ओके. आता ह्यातून आपल्याला मिळणार कसं? कॉम्पेन्सेशन प्लॅन आपला काय आहे? कंपनीनं आपल्याला अवॉर्ड डिवॉर्ड कसे दिलेत, न्यू रँक कसे दिलेत, इन्सेंटिव्ह कसे दिलेत? तर पहिल्या जी रँक दिली आपल्याला कंपनीनं ती कोरल दिलेली आहे. ही कोरल रँक काय कशी आहे? ए टीम आणि ऑदर टीम. ए टीम आणि ऑदर टीम. ऑदर टीम म्हणजे ए टीम म्हणजे ज्यामध्ये जास्त झालेलं आहेत ती, आणि ऑदर टीम असे मिळून मॅक्झिमम किती झाले? 25,000 बीबी जर झाले दोन्ही टीम मध्ये तर आपल्याला मॅचिंग इन्सेंटिव्ह 5,000 येणार आहे आणि रँक इन्सेंटिव्ह कंपनीकडून 2,000 येणार आहे. टोटल इन्कम 7,000 येणार आहे. बरोबर आहे. दुसरा ओपल दिलेला आहे, त्यामध्ये पाठीमागचे 25,000 काउंट होणारच आहेत. याबरोबर अजून 25,000 ऍड झाले, 50,000 झाले या ठिकाणी बीबी टोटल. तर त्या 50,000च्या बीबीचे कॅल्क्युलेशन आपल्याला कंपनीकडून त्या आठवड्यातले समजा 50,000 बीबी झाले दोन्हीकडे तर 10,000 रुपये मिळणार आणि 4,000 रुपये इन्सेंटिव्ह मिळून 14,000 रुपये आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत. लक्षात येते कसं? जर आपण पहिल्याच वेळेस जर ओपल केलं 50,000 बीबी तर आपल्याला टोटल 21,000 रुपये मिळतील. म्हणजे 14,000 हे आणि आधीचे 7,000 असे टोटल 21,000 आपल्याला बेनिफिट मिळू शकेल. तर अशा रँक आपल्याला कंपनी दिले, पर रँक दिलेले आहे. त्यासाठी 27,500 रुपयेचा आपला इन्कम होऊ शकतो. सिल्वर रँक आहे त्यासाठी 70,000चा इन्कम दिलाय. रुबी रँक साठी 1,30,000 आहे. गोल्डच्या साठी 2,50,000चा इन्कम कंपनीकडून आपल्याला मिळणार आहे. प्लॅटिनम साठी 6 लाखाचा आहे. त्यानंतर एमराल्ड साठी 12 लाखाचा आहे. डायमंड साठी 25 लाखाचा आहे. एक्झिक्युटिव्ह डायमंड साठी 60 लाखाचा आहे, कंपनीने दिलेला आहे. रिअल डायमंड साठी 1,21,00,000चा इन्कम दिलेला आहे. सुपर एक्झिक्युटिव्ह साठी 2,40,00,000चा इन्कम कंपनीने दिलेला आहे. क्राऊन साठी 5,75,00,000चा इन्कम दिलेला आहे. आणि ब्रँड अँबॅसिडर साठी 11,50,00,000चा इन्कम दिलेला आहे. एम्पेरियर साठी 25 करोडचा इन्कम दिलेला आहे. आणि शेवटी सुपर एम्पेरियर साठी 51 करोड पर्यंत दिलेला आहे. त्याबरोबर कंपनीनं टूर पण दिलेले आहेत. जसं की एक्झिक्युटिव्ह डायमंडला दुबईची टूर आहे, रिअल डायमंडला व्हिएतनामची टूर आहे, एक्झिक्युटिव्हला सिंगापूरची आहे, मलेशियाची आहे, बालीची आहे. या सगळ्या टूर्स आपल्याला कंपनीनं वेळोवेळी दिलेल्या आहेत. ओके. टोटल इन्कम काढला तर 97 करोड रुपये, 93,98,500 रुपयाचा इन्कम जातोय. तर फक्त मॅचिंग इन्कम काढला तर 88 करोड रुपयाचा इन्कम दिलेला आहे. 88 करोड 88,85,000. आणि रँक इन्सेंटिव्ह कंपनीनं 19 करोड पर्यंत दिलेली आहे. 19 करोड 5,13,500 रुपये. हे टोटल सगळे केले तर 97 करोड 93,98,500 रुपये एवढा इन्कम कंपनीने दिलेला आहे. आता सगळ्या करोडोमध्ये बाता आहेत. तर आपल्यालाही करोडोमध्ये इन्कम कमवायचं आहे. आपल्यालाही मोठी स्वप्न बघायची आहेत. ज्याची स्वप्न मोठी आहे त्याला मोठा इन्कम मिळणार 100% आहे. आता ह्याबरोबर कंपनीनं ह्या महिन्यामध्ये जैसलमेरचा फोर्ट, जैसलमेर फोर्ट जो आहे राजस्थानला, त्याला गोल्डन सिटी म्हणलेला आहे. हा आपल्याला टूर दिलेला आहे कंपनीनं, तो आपल्याला अचीव्ह करायचा आहे. कोरल साठीचं अचिव्हमेंट दिलेलं आहे कंपनीनं. 1-1 लाख बीबी लेफ्ट राईटला बीबी मॅचिंग झाले की तुम्हाला हा मिळेल असं कंपनीने सांगितलेलं आहे. ह्यात काही जर परत चेंजेस झाल्या तर तुम्हाला कळवण्यात येईल. तर हे सगळे टूल्स कंपनीनं ऑलरेडी डिक्लेअर केलेले आहे.
आता ऍक्च्युअली बिझनेस कसा होतो, कॉम्पेन्सेशन प्लॅन काय मित्रांनो बघा खूप सोपा आहे. लक्षात येते सर? हा सर. खूप सोपा आहे सर. ह्याच्यासारखा प्लॅन सोपा दुसरा कुठलाच नाही. फॉर एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी जॉईन झालेत आणि तुम्ही 2 लोक जॉईन केली. जे तुमची 300 लोकांची लिस्ट काढली होती, बरोबर आहे, त्यातले आपण 50 बाजूला काढले होते, त्यातल्या 10 लोकांना सांगितलं होतं आणि त्या 10 पैकी आपण 2च लोक घेतली. म्हणजे अजून तुमचे 298 लोक शिल्लक आहेत. 298 लोक शिल्लक आहे. ह्या 2 लोकांबरोबर आपण काम करतोय, लक्षात घ्या. आता फक्त 2 लोक आली समजा आणि ह्या 2 लोकांच्या बरोबर काम करून करून आपण ह्या बीबी काय सेल्स बीबी सेल केल्या. 500 बीबीचा इथं सेल्स केल्या आणि इकडं सॉरी 5,000 बीबी आणि इकडं 7,000 बीबीचा टीम बीबी आपण केल्या. तर कंपनीकडून आपल्याला इथं 5,000 बीबी तुमच्या मॅच झाल्या म्हणून 20% इन्सेंटिव्ह मिळणार आहे आणि तो इन्कम आपल्याला 1,000 रुपये मिळणार आहे. लक्षात आलं? सोपं आहे, एकदम सोपं आहे. आता 5,000 मॅच झाल्यामुळं 7 मधून 5 गेल्यामुळं राहिले किती? 2,000. तर हे 2,000 बीबी पुढच्या आठवड्यासाठी कंपनी आपल्याला कॅरी फॉरवर्ड करते. हे आपले वाया जात नाही, लॅप्स होत नाही. आपली मेहनत आहे तीच राहते. पुढच्या आठवड्यासाठी परत हे काउंट केले जातात. आता पुढच्या आठवड्यामध्ये समजा तुमच्या ए टीम मध्ये 9,000 बीबी झाले आणि बी टीम मध्ये 11,000 बीबी झाले, तर तुम्हाला 9,000 बीबीचं मॅचिंगचे 20% म्हणजे 1,800 रुपये इथे मिळतील आणि इथले राहिलेले 4,000 बीबी परत पुढच्या आठवड्यासाठी कॅरी फॉरवर्ड होतील. परत पुढच्या आठवड्यामध्ये 8 महिन्यात 4 आठवडे असतात, त्याचं आपण फक्त 3 आठवड्याच कॅल्क्युलेशन केलंय. एक आठवडा फक्त आराम करा, पुढचं प्लॅनिंग करण्यासाठी 1 आठवडा दिलेला. 13,000 बीबी झाले ए टीम मध्ये. बी टीम मध्ये 15,000 बीबी झाले, तर 13,000 बीबीचं तुमचं मॅचिंग झालं 20%. 13,000 बीबी प्रमाणे 2,600 रुपये इथे मिळाले. 6,000 बीबी तुमचे कॅरी फॉरवर्ड झाले. आता समजा टोटल तुमचे बीबी इकडे 27,000 झाले आणि इकडे 33,000 झाले. हे समजून घ्या. हे समजून समजलं की बाकी सगळा तुमचा प्लॅन समजला. प्लॅन मध्ये काहीच नाही. ह्या प्लॅनला सांगायला अपलाईनची गरज नाही, मोठ्या व्यक्तीची गरज नाही. तुम्ही सुद्धा तुम्हाला कुणालाही प्लॅन सांगू शकता. समजून घ्या फक्त. इथं रँक इन्सेंटिव्ह तुम्हाला किती मिळाला? 2,000. का रँक इन्सेंटिव्ह मिळाला? कुठली रँक तुमची झाली या ठिकाणी? तर तुम्ही कोरल रँक अचीव्ह केली. का? तर तुमच्या लेफ्टला 25,000 झाले आणि राईटला 25,000 झाले म्हणून. पण ऍक्च्युअली तुमचे किती झाले तिथं? 27,000 आणि बी टीमला 33,000. पण आता ह्यातले 2,000 बीबी, 27,000 2,000 बीबी तुमचे परत नेक्स्ट रँकसाठी कॅरी फॉरवर्ड होणार आहेत. त्याचबरोबर बी टीम मधले 8,000 बीबी कॅरी फॉरवर्ड होणार आहेत. पण हे जे बी टीमचे 6,000 बीबी आहेत, हे तुमचे बीबी वीकली बीबी मॅचिंग साठी कॅरी फॉरवर्ड होणार आहेत. हॅलो, लक्षात आलं? हा पॉइंट समजणं महत्वाचं आहे. परत एकदा सांगतो, ए टीम आणि बी टीम लक्षात घ्या. ए टीम मध्ये 27,000 बीबी झालेत, बी टीम मध्ये 33,000 बीबी झालेत पूर्ण महिन्याचे. पण तुमचे 25,000चे बीबीचे रँक तुम्ही अचीव्ह केली म्हणून तुम्ही आता काय झालात? कोरल झालात. बरोबर आहे? कोरलचे तुम्हाला रँक इन्सेंटिव्ह 2,000 मिळाला. आता ए टीम मध्ये 27,000 बीबी झाल्यामुळं 27,000 मायनस 25,000 तर राहिले किती? 2,000. हे 2,000 बीबी पुढच्या रँकसाठी कॅरी फॉरवर्ड होणार आहेत. आता राहिला बीचा प्रश्न, टीम बीचा. टीम बी मध्ये 33,000 होते, तर त्या 33,000 मधून 6,000 हे तुमच्या वीकली बीबी मॅचिंग साठी कॅरी फॉरवर्ड होणार आहेत आणि राहिलेले 8,000 हे रँक साठी कॅरी फॉरवर्ड होणार आहेत. पुढची जी रँक आहे त्यासाठी. लक्षात आलं? येस सर. ओके, थँक्यू. हाच प्लॅन एवढाच समजून घेण्याचा आहे, बाकी ऍज इट इज आहे. आता पुढची रँक आपण बघूयात. इथं सुद्धा समजा तुमचे 13,000 15,000 झाले, तर तिथं तुम्हाला 13,000चे 20% मिळणार, 2,600 आणि 2,000 कॅरी फॉरवर्ड होणार. परत दुसऱ्या आठवड्यामध्ये 17,000 15,000 झाले, तर इथं 17,000 चे तुम्हाला इन्सेंटिव्ह 20% मिळणार. काही लोक म्हणतील इथं 15,000 झालेले, 17,000चे कसे मिळणार? तर पाठीमागचे 2,000 कॅरी फॉरवर्ड झालेले पण काउंट केले जाणार म्हणून ते 17 झाले.
इकडचे 17 आणि इकडचे 17 असे म्हणून 17,000चे 20%. लक्षात आलं सर? तर त्याचे 3,400 रुपये आपल्याला 20% प्रमाणे मिळणार. आता झिरो कॅरी फॉरवर्ड होणार कारण सगळे आपण वापरले गेलेले आहेत. परत पुढच्या आठवड्यामध्ये इथं 25,000 आले आणि इकडे 22,000 आले, तर तुम्हाला 22,000चे 20% मिळणार, जे काय आहे ते 4,400 रुपये. आणि आता ह्या ठिकाणी जे 3,000 आहेत, 22,000 मॅच झाल्यामुळे जे 3,000 तुमचे राहिलेले आहेत ते ए टीमचे 3,000 कॅरी फॉरवर्ड होणार आहे खाली. बरोबर आहे. आणि ह्या ठिकाणी तुमची रँक होणार आहे टोटल त्या महिन्याचा तुम्हाला बीव्ही कॅल्क्युलेशन करणार. टोटल महिन्याचे बीव्ही किती झालेत? 55,000 आणि इकडे किती झालेत? 52,000. म्हणजे तुम्ही एक रँक अचीव्ह केल्यामुळे तुम्हाला 4,000चा इन्स्टिट्यूट मिळाला, पण ते रँकचं नाव काय? ओपल. ओपल 50,000 मॅचिंगला ओपल होतं. पण तुमचे किती झाले त्या ठिकाणी? 55,000 इकडं 52,000. बरोबर आहे. आता ह्या ठिकाणी सुद्धा तुमचे 2,000 मॅचिंग होणार आहेत. ह्याला विकली मॅचिंगला पण काउंट करणार आणि पुढच्या रँक साठी सुद्धा कॅरी फॉरवर्ड होतील. असंच आहे पोल साठी सुद्धा सेम 1,00,000 बीबी करायचे आहेत आपल्याला आणि जे काही राहतात ते तुमच्या पुढच्या रँक साठी काउंट केले जातील. लक्षात आलं सर? लक्षात येते? येस सर, येस सर. सिंपल आहे, एकदम सिंपल. फक्त कॅरी फॉरवर्डचा प्लॅन आहे. फक्त लाईफ टाइम कॅरी फॉरवर्ड होत राहणार आहे. जसजशा तुमच्या टीम वाढत जातील, जसं टर्नओव्हर वाढत जाईल, तसं तुमच्या रँक वाढत जातील. त्यानुसार अचिव्हमेंट वाढत जाईल. त्यानुसार कंपनीकडून टूर्स मिळाले जातील, सगळे अचिव्हमेंट होतील. आधी एवढं समजून घेऊया आपण, त्यानंतर पुढे वेगवेगळ्या टूल्स दिलेल्या आहेत. मग असे सांगितल्याप्रमाणे दुबई पासून लंडन पर्यंत सगळ्या टूर्स कंपनीनं आपल्याला दिलेल्या आहेत. हा प्लॅन तुम्हाला लक्षात आला असेल असं असं समजतो. आणि या ठिकाणी मी थांबतो. काही जणांचे प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. प्लॅन एकदम सिंपल आहे. प्लॅनला जास्त कष्ट घ्यायची गरज नाही. एकदा समजला तर तुम्ही दुसऱ्यांना समजून देऊ शकता. एवढा इझी प्लॅन आपल्या कंपनीनं बनवलेला आहे. तर इझी प्लॅन बरोबर इझी वेनं आपण जर काम करत राहिलो तर आपल्याला मोठे पैसे मिळतात. फक्त डुप्लिकेशन महत्वाचं आहे. लोकांना समजतं का हे समजणं महत्वाचं आहे. एकदा लोकांना समजलं तर सगळा प्लॅन एकदम सोपा आहे. तुम्हाला हे समजण्यासाठी थोडंसं 10-20 मिनिटं जास्त मी वेळ तुमचा घेतला, कारण एकदा समजलं की हे डुप्लिकेशन फास्ट होतं. ओके ओके सर. सुपेकर सर, काय असेल तर बघा, नसेल तर मग आपण क्लोजिंगला जाऊयात. तेव्हा काय लिडर्सला बोलायचं असेल, काय इंटरव्ह्यू माहिती द्यायची असेल, काय एलडीपी सेमिनारची माहिती द्यायची असेल तर विचारू शकता. त्यांना द्या. चालेल सर. चालेल. ओके, थँक्यू सर, थँक्यू. कोणाला काय प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता. आपले लीडर्स आहेत, त्यांना लिडर्सना काही जसे नवनाथ सर आहेत, संदीप गावडे सर आहेत, मला या ठिकाणी दिसत आहेत. काही डायमंड्स आहेत, परत भाष्य सर आहेत. काही कोणाला काही प्रश्न असेल तर त्यांना विचारू शकता किंवा इन्फॉर्मेशन द्यायची असेल तर सांगू शकता. नवनाथ सर आलेले आहेत त्यांना. येस सर, येस सर. नाही सर, मीटिंग खूप छान झाली सर. वेळ ऍक्च्युली झालेला आहे आणि मेन एलडीपी विषय सर ऑलरेडी सांगितलेलं आहे. एलडीपीला 13-14ला ऑलरेडी एलडीपी हाऊसफुल झालेला आहे. ऑलमोस्ट 150 लोकांची फक्त कॅपॅसिटी आहे आणि ऑलमोस्ट 100 पर्यंत बुकिंग कंपनीकडे कन्फर्म झालेलं आहे. तर मित्रांनो, आपलं बुकिंग लवकरात लवकर करून घ्या. लिमिटेड सीट्स आहेत आणि 2 ते 3 दिवसामध्ये आपलं सॉफ्टवेअर चालू होत आहे. लोकांनी खूप जबरदस्त प्लॅनिंग केलेलं आहे. सॉफ्टवेअर चालू झाल्या बऱ्याच लोकांनी कोरलचं टार्गेट घेतलेलं आहे. मित्रांनो, तुम्हीही त्या Yes. पद्धतीने काही वर्कआउट करता येत असेल तर तुम्ही करून घ्या. थँक्यू. येस. बाकी कोणी असेल तर आता 2-2 शब्द बोलू द्या. तिथं राजू इथं दिसत आहेत, भाषे सर दिसत आहेत, संदीप सर दिसत आहेत. सर्व लिडर्सचं स्वागत आहे या ठिकाणी. आपापली मतं द्यावी, लोकांना तुमचाही अनुभव समजून द्यावा. मला वाटतं राजू बोलायची इच्छा व्यक्त करतायत, त्यांना अनम्यूट करावं. हा सर. राजू, हा हा सर, सर. बोला सर.
सर खूप छान प्लान प्रेझेंटेशन झालाय आणि सगळ्यांना समजेल अशा भाषेमध्ये प्रत्येक लाईन टू लाईन समजून सांगितले सर तुम्ही. सर मनापासून सगळ्या टीमच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद. आणि आता नई रफ्तार म्हणजे नया जोश, म्हणजे हा 2026 तर ऐतिहासिक आपलं वर्ष असणार आहे. आणि सॉफ्टवेअर सुरू झाल्या झाल्या लोकांचं टार्गेट म्हणजे कोणी तासाभरामध्ये पूर्ण करणार, कोणी मिनिटामध्ये पूर्ण करणार, असं सिच्युएशन आहे आता येस झालेली. बस लोक फक्त वाट बघून आहेत कधीच सुरू होत आहे. तर रेकॉर्डवर रेकॉर्ड याच महिन्यामध्ये होणार आहेत मित्रांनो. तर बस आपण सगळ्यांनी तयार राहायचंय आणि आपल्या टीमला तयार ठेवायचं आहे. येस आणि सर. आता 13-14ला एलडीपी तर आहेच, त्या एलडीपीचाही सगळ्या लीडरनी फायदा घ्यावा. कारण आता लिमिटेड सीट राहिलेले आहेत. ज्यांनाही आपलं बुकिंग करायचंय त्यांनी आपल्या डायमंडला एक्झिक्युटिव्हला ताबडतोब आज किंवा उद्यापर्यंत कन्फर्मेशन द्यायचं आहे. धन्यवाद थँक्यू सर. सर. थँक्यू सर. येस सर, धन्यवाद. धन्यवाद सर. मीटिंग फार छान झाली आणि तुम्ही खूप एफर्ट्स घेताय. प्रत्येक शनिवारी म्हणजे सगळे आमचे जे खालचे समजा डाऊनलाईन असेल किंवा लीडर्स असतील तर त्यांना एक चांगल्या पद्धतीने प्लॅन तुम्ही समजवण्याचा खूप चांगला तुम्ही एफर्ट्स घेताय. त्याबद्दल पहिल्यांदा मी तुमचे धन्यवाद करतो. आणि प्लॅन धन्यवाद तुम्ही सर. एवढ्या इझी वेने तुम्ही सांगताय की म्हणजे पूर्वीचा जो प्लॅन होता तो घाबरायचे लोक की प्लॅन एवढं म्हणजे जमत नव्हतं सांगायला. पण आता तुमच्यामुळे एवढं ते इझी झालंय की एकदम प्लॅन सिम्पल मध्ये आपण एक थोडक्यामध्ये आणि साधारणतः 15 ते 20 मिनिटांमध्ये आपण त्या माणसाचं आपण क्लोजिंग करू शकतो. एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्ही नॉलेज दिले. तर त्याबद्दल तुमचं धन्यवाद. मी सगळ्यांना सांगू इच्छितो की आता मॅक्झिमम आपण फोकस कुठं केला पाहिजे की आपल्या टीम मध्ये आता मॅक्झिमम नवीन लोक जॉईन होणार आहेत. तर ती लोक आपण जर आपले जे एलडीपी होत आहेत, मी लोणावळ्याला आता समजा 13-14ला एलडीपी आहे, तर मॅक्झिमम प्रयत्न प्रत्येकाचा राहिला पाहिजे की तिथं लीडर्स घडणार आहेत. तर त्या एलडीपी साठी मॅक्झिमम लोक सगळे आपण प्रमोट केलं पाहिजे. मॅक्झिमम दर महिन्याला जो एलडीपी होणार आहे डिसेंबर पर्यंत राजकाळे सरांच्या आपल्याकडे डेट्स आहेत. तर तोपर्यंत जेवढे लोक आपल्याला ट्रेन करता येतील, जेवढे लीडर्स आपल्याला डेव्हलप करता येतील, एक मोठी संधी आपल्याला कंपनीने त्या ठिकाणी आपल्याला दिली आहे. तर 13-14 आपण 100% फोकस करूया. दर महिन्याचं एलडीपीचं प्लॅनिंग आपण सुरुवातीपासूनच आपण डोक्यामध्ये टार्गेट ठेवलं की ह्या वेळेस किती लोक आहेत, त्याच्या डबल पुढच्या वेळेस कसे बसतील, ते लीडर कसे डेव्हलप होतील, ह्याच्याकडे थोडं लक्ष दिलं तर खूप चांगल्या पद्धतीने सगळ्यांची स्वप्न पूर्ण करणारा हा एक प्लॅटफॉर्म आहे. आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण पाहिले की धन्वंतरांनी कितीतरी लोकांची स्वप्न पूर्ण केली आणि आता एकदम इझी झाले स्वप्न पूर्ण करण्यासाठी. तर माने सर पुन्हा एकदा आपल्या मी थँक्यू म्हणतो आणि धन्यवाद. हा सर, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. राम सुपेकर सर, हा सर. कन्क्लूड करू आता. कुणी हा असेल तर सर. बघा, कन्क्लूड करून घ्या. सर्व बोल दिला नाही का अजून? लीडरचे धन्यवाद, सर्व नवीन लोकांचे धन्यवाद, सर्व डिस्ट्रीब्युटरचे धन्यवाद. आणि काहीतरी क्रांती करून दाखवूयात आपण सर्वजण. एवढं सांगतो, तुम्हाला बेस्ट ऑफ लक देतो. भेटूया आपण लोणावळ्याला लवकरच. थँक्यू सुपेकर. सर. येस. थँक्यू सर. खूप छान सोप्या आणि सरळ भाषेमध्ये तुम्ही माहिती दिली. नक्कीच याचा फायदा सगळ्यांनाच होणार आहे. आपल्याला बोलण्यासारखं खूप आहे पण टाइमचं बंधन आहे. तर वेळ खूप झालेली आहे तर आपण थांबूया. नेक्स्ट मीटिंगला आपण सगळे भेटूया. आणि जगताप सरांनी सांगितल्याप्रमाणे लोणावळ्याचे जे एलडीपी आहे 13-14ला, त्या एलडीपीला जास्तीत जास्त डिस्ट्रीब्युटर लोकांनी नवीन लोकांना बसवावं आणि त्यांची स्वप्न आपल्याबरोबर आपण पूर्ण करूया. आणि एवढंच बोलतो आणि आपण थांबूया. ओके सर.